सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबरादरुण बिंब फलाधरोष्ठात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। औन्नत्यं भजते माद्रिरिवया गंगे वया पावनी आलिंगन मरणं निधाय हृदये या देशभक्ता मुदा स्फूर्तिस्थानतया व्यलोकिनितरां या लोकमान्यादिभिः शश्वत प्रेरणदायिनी भवतु सा गीताख्य संजीवनी। प्रपन्न पारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् संजीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। सदा प्रभुपदावरी निज समर्पिलीसे तनु कथेत मनगोविले कमलमालिके सीजणो मुखातृण जसा झरा सगुण भक्तीचा वाहतो समर्थ गणुदास ते सततमी नमस्कारितो। सुप्रसन्न समाधानी निश्चयी च दृढव्रती सोऽस्तु मे वरदो नित्यं वरदानंद भारती। गोपाल कृष्ण महाराज की जय। ओम नमो भगवते श्री वासुदेवाय। सज्जनों, परमपूज्य स्वामी वरदानंद भारती विरचित श्री कृष्ण कथामृत या महाकाव्याच्या 12व्या सर्गाचं आज आपण निरूपण करणार आहोत। सर्गाचं नाव आहे मनोरथ पूर्ती। काल आपण भगवंताच्या भक्ताविषयी असलेल्या प्रेमाचा अनुभव घेतला आणि ती अतिशय विलक्षण अशी अनुभूती झाल्यानंतर आज इच्छांची पूर्ती भगवंतानं स्वतःच्या कशी करून घेतली, काय ठरवलं होतं भगवंतांनी, ते तो प्रकार आपण पाहणार आहोत। करायचं होतं पण त्याच्यासाठी काही अवधी लागणार होता, तो अवधी कसा जाऊ द्यायचा, योग्य वेळ आल्यानंतर ठरवलेलं कार्य कसं बरोबर त्या वेळेला पार पाडायचं, हे यातून शिकण्यासारखं आहे। ओम नमो भगवते श्री वासुदेवाय। व्योमा नीला नल जलावनि सोम सूर्य होत्रीभिरष्टतनुभिर्जगदेकनाथ यत्तिष्ठति हजन मंगलधारणाय तस्मै नमोस्तु निरपेक्ष हृदय शिवाय। जगताचे एकमेव स्वामी जे आहेत ते भगवान शंकर, आणि भगवान शंकरांनी जगाच्या कल्याणासाठी 8 रूप धारण केलेली आहेत। त्या 8 रूपांमध्ये भगवान शंकर नित्य या जगताचं कल्याण करत असतात। आता ही 8 रूप कोणती आहेत? आपण भाललोचन स्तोत्र म्हणतो गोरट्यात नित्य सकाळच्या प्रार्थनेमध्ये, त्यामध्ये आहे ना, व्योम पावक पवन तपननी औषधी पती चंद्रमा जीवना प्रतिदेत ते जल शोषिते नितती क्षमा 8वे यजमान रूप ही मूर्त जो धरितो सदा श्री शिवा भजतो अशामज बाधते नच आपदा। मला ह्या 8 रूपांमुळे मला कुठलीही आपदा भासणार नाही, बाधणार नाही। ही 8 रूप कोणती आहेत? पहिलं आहे व्योमा, सांगितलं व्योम, बरोबर आहे। व्योम म्हणजे आकाश, अनिल, अनिल म्हणजे वायू, त्यानंतर अनल, अनल म्हणजे अग्नी, जल म्हणजे पाणी। बघा मी काय काय सांगतोय, पहिल्यांदा सांगितलं आकाश, मग सांगितलं वायू, त्यानंतर अग्नी, त्यानंतर पाणी, आणि अवनी म्हणजे पृथ्वी,
सोम, सोम म्हणजे चंद्र, सूर्य तर सूर्य सगळ्यांना माहिती आहे, आणि होत्रा जो हवन करणारा, धार्मिक कृत्य, जाऊ दे हवन नाही पण धार्मिक कृत्य करणारा मनुष्य जो आहे तो सुद्धा शिवाचं स्वरूप आहे. अशा 8ही रूपानं भगवंत जगाच्या कल्याणाचं काम करतात. म्हणून असं म्हणलं जातं ना की भगवंताचे 2 डोळे, चंद्र आणि सूर्य. तुम्ही काहीही करा त्याचं लक्ष आहे. दिवसा कराल चांगली कामं सूर्य बघेल, रात्री कराल तर चंद्र बघेल, मग ती चांगली कराल तर चांगलं बघेल, वाईट कराल तर वाईट बघेल. बरोबर आहे. आपल्याला मोप वाटतो आपण केलेलं कोणी नाही पाहिलं, पण त्याची ही 2 डोळे असे आहेत की ते तुमचं सगळं पाहतात. त्याच्यामुळं आपण कसं वागतोय आणि काय करतोय त्यानं दुसऱ्यानं बघण्याची गरजच नाही. बघणारा सदैव डोळे उघडा ठेवून बसलेला आहे. त्यामुळे आपण काय करायचंय आपण आपलं ठरवलं पाहिजे. अशा 8 प्रकारानं भगवान शंकर जेव्हा जगताचं कल्याण करत असतात त्यावेळेला त्यांना जगाकडून कुठलीही अपेक्षा नसते. यत्तिष्ठतिह जनमंगल धारणाय तस्मै नमोस्तु निरपेक्ष हृदय शिवाय. ज्यांना कुठलीही अपेक्षा नाही, तुमचं चांगलं करायलो म्हणून मला तांब्यावर पाणी आणून घाला, भगवंतानं म्हणलं नाही. ते तुमची धारणा आहे. तांब्यावर पाणी घातलं की भगवंत प्रसन्न होतील. त्याला काही घेणदेण नाही तुमच्या तांब्यावर पाण्याची नाही त्या लाखोळी बेलाची वाहिली म्हणून नाही. फक्त काय पाहिजे त्याला पाहिजे तुमच्या अंतःकरणातला शुद्ध भाव. त्या शुद्ध भावानं तुम्ही वाहिलेला थेंबर पाणी असेल किंवा 1 बेलाचं पान असेल ते सुद्धा तेवढंच पुण्यप्रद आहे. पण फक्त काय म्हणू आपण त्याला फिजिकली ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, अरे काय चाललंय. म्हणजे ती एवढी घाई दाखवायचं असतं. त्या दिवशी ते झालं ना, हे सगळं चालतं कशासाठी, मला कुणीतरी चांगलं म्हणावं. त्या बेलाच्या ढिगाखाली काय चाललंय याचा पत्ता नाही. म्हणजे त्याच्या खालचा महादेव हिच्या स्मरणात आहे का याच्या स्मरणात आहे देव जाणे. फक्त क्रियेनं क्रिया चालू आहे. म्हणजे एकदा ती गती चालू झाली ना की मग ते पान सोयसं पडतंय का उलट पडतंय का याचा काही भान नाही. भगवंताला ही अपेक्षाच नाही. ते तर निरपेक्ष आहेत. अहो त्या दिवशी मी परवाही सांगितलं, श्रीकृष्ण भगवान काय म्हणतात, मी पूर्ण काम आहे, मला तुमच्या कुठल्याही उपचाराची कशाची गरज नाही आहे. तुम्ही जे करताय ना ते कशासाठी करताय. बरोबर आहे का. त्याला जर पाहिजे असलं असतं तर तो प्रत्येकाच्या घरी जेवायला आला असता किंवा नैवेद्य दाखवल्याबरोबर. बरोबर आहे. पण त्याला काय पाहिजे, देवभक्तीचा भावाचा भुकेला. त्याला तुमचा भाव कसा आहे एवढंच पाहिजे, बाकी ते निरपेक्ष हृदय. अशा या कल्याणकारी पण कुणाकडूनही काहीही अपेक्षा न ठेवणाऱ्या शंकरांना मी नमस्कार करतो. ज्ञान प्रेम पुटात मौतिक निघे भक्तीची या शिंपली, बांधी जास गळ्यात वत्सलपणे ती श्री विठू माऊली. भक्ताचार्य खरेच जे उभविती पंजाब देशी ध्वज, त्या श्री सद्गुरु नामदेव चरणी ठेवी शिरामी निज. संत श्रेष्ठ भक्तवर आणि भगवत प्रिय अशा नामदेवांच्या चरणी आपण नमस्कार करताना संत नामदेवांची महती सांगतायत. काय म्हणतायत, अहो असं सांगितलं जातं नामदेवाचा जन्म शिंप्यापोटी झाला. आता त्याचे 2 अर्थ होतात. एक तर शिंप्याच्या कुळामध्ये झाला, ते सगळ्यांना माहिती आहे. दामाशेट्टी जे होते ते शिंपी होते जातीनं, म्हणजे जन्म शिंप्याच्या पोटी झाला. आता त्याचा दुसराही अर्थ सांगितला जातो, नामदेवाचा जन्म शिंपल्या पोटी झाला. शिंपल्यात निघाले नामदेव. चंद्रभागेच्या काठावर दामाशेट्टी स्नानाला गेलेले असताना, गोनाई आणि दामाशेट्टी, त्यांना एक शिंपलं वाहत आलं मोठंसं, आणि ते शिंपलं त्यांनी उघडून पाहिलं तर त्या शिंपल्यामध्ये एक छोटंसं लेकरू होतं. आता हे शिंपलं कशाचं होतं म्हणतात, ज्ञान प्रेम पुटात मौक्तिक निघे
भक्तीची या शिंपली. भक्तीचं शिंपलं होतं ते, आणि त्या शिंपल्याचं वरचं जे झाकण होतं ते ज्ञानाचं होतं आणि खालचं झाकण प्रेमाचं होतं. म्हणजे ज्ञान, प्रेम आणि भक्ती अशा तिन्हीचा संगम होऊन कोण जन्माला आले होते? नामदेव. बघा काय नाव सुद्धा काय ठेवलंय, ज्ञान आहे, प्रेम आहे, भक्ती आहे आणि हे स्वतः नामदेव आहेत. हे कशामुळे मिळतं? हे सगळं ज्ञान कशाने मिळतं? भगवंताचं प्रेम कशाने मिळतं? भगवंताची भक्ती कशाने मिळते? तर नामस्मरणाने मिळते. हे नामदेवांना सांगायचं होतं. नाम आलं की बाकी सगळ्या ह्या तिन्ही गोष्टी आपोआप त्याच्या मागे चालत येतात. आणि त्यांची योग्यता ती किती? बांधी ज्या सगळ्यात वत्सलपणे ती श्री विठू माऊली. कौस्तुभ मणी धारण करावा असा नामदेव भगवंताच्या गळ्यातला काय म्हणत त्याला ताईत झाले होते. आणि अधिकार एवढा मोठा होता की काय करून दाखवलं त्यांनी? अहो नामदेवाचे जेवढे लाड भगवंतानं केले ना एवढे कोणाचेच केले नाही. 9 वर्षाचं वय होतं पहिल्यांदा नामदेवानं जेव्हा जाऊन देवाला खीर खाऊ घातली. त्या दिवशी वडील नव्हते, काही कामास्तव बाहेर गेले होते. आई म्हणे पांडुरंगाला नैवेद्य जाऊन दाखव. नशीबवानेत आपण परभणीकर. पूर्वीच्या परभणी जिल्ह्यातच नरसी नामदेव आहे. नामदेवांची जन्मभूमी ज्याला सांगितलं जातं. तर तेव्हा प्रवाद वेगवेगळे असतील ती गोष्ट वेगळी आहे. नामदेव या भूमीत निर्माण झाले, या भूमीत जन्माला आले. त्या नामदेवांना आईनं सांगितलं आज नैवेद्य जाऊन दाखव. आता पंढरपुरातले नैवेद्य नेण्याची पद्धत, झाकून नैवेद्य घेऊन गेला भगवंताच्या समोर नैवेद्य. अरे खाय की, अरे खाय की. हे काही खाई ना. आता सगळ्यांनी नैवेद्य दाखवले, गेले लोक घरी, ज्याच्या त्याच्या घरी जेवायलाही बसले. नाम्या काही घरी येईना. नामदेवाने वाट पाहिली देवाला, आता खाय मग खाय, पण देव काही खाईना. शेवटी नामदेवानं ते तू खातोस काही तर डोकं फोडू म्हणले तुझ्या समोर. आणि खरंच नामदेवानं मस्तक आदळणार म्हणलं की भगवंतानं वरच्यावर धरलं आणि त्याच्या हातातली ती खिरीची वाटी जी होती गटा खाऊन संपून टाकली. नामदेव घरी आले, आईला म्हणले झाला नैवेद्य दाखवणं म्हणले. या म्हणजे कुठे नैवेद्य? म्हणजे खाल्लं त्यानं. आता आईला वाटलं असेल विचारीला हे पोरग 9 वर्षाचं, वाटेत येताना याला भूक लागली असेल, तिथं गर्दी असेल कदाचित मंदिरात, नैवेद्य दाखवेपर्यंत वेळ लागला असेल, यानंच खाल्ली असेल. त्या माय माऊलीला काही ते खरं वाटलं नाही. पण जेव्हा पुढे नामदेवांचा अधिकार लोकांनी पाहिला त्यावेळेला मात्र लोकांना कळून चुकलं. या नामदेवाचा लाड किती. नामदेव 9 वर्षाचे होते तेव्हा लाड केले, ठीक आहे. नामदेव पार तरुण झाले, मोठे झाले, तरी भगवंत यांचे लाड पुरवतच होते. यांनी म्हणावं तसं भगवंतानं करावं. चल म्हणले तीर्थयात्रेला सोबत, देव सोबत. मी कीर्तन करतोय म्हणले, साथीला कोणी नाही, वाजवा टाळ. घेतलेच जाण भगवंत मागे राहून नाचायला लागले, वाजवायला लागले. कीर्तनामध्ये एखाद्या पदावर नामदेवाने नृत्य करायला चालू केलं की भगवंतही नाचायचे त्याच्यासोबत. काय वर्णन आहे अभंगामध्ये की भगवंताचा पितांबर फिटला नाचता नाचता, भगवंताला भान नाही नामदेवाच्या कीर्तनामध्ये. एवढे लाड पुरवले त्या नामदेवाचे. आणि नामदेवही तसेच अधिकारी होते. अहो 2 संत महाराष्ट्रामध्ये इतके थोर झाले, एकानं उत्तर गाजवली आणि एकानं दक्षिण गाजवली. पण त्यांचे अनुयायी आज भांडतात ती गोष्ट वेगळी आहे. उत्तर गाजवणारे संत म्हणजे नामदेव. फार पंजाब देशापर्यंत त्यांनी वारकरी संप्रदाय पोहोचवला. आजही गुरु ग्रंथ साहिब म्हणून शिखांचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये नामदेवांच्या अनेक ओव्या आहेत. त्या भाषेमध्ये नामदेव पुन्हा बहुभाषिक संत कवी होते. अनेक भाषांमधून त्यांनी लिखाण केलं. त्यात पंजाबी भाषेतले त्यांचे जे अभंग आहेत, ओव्या आहेत, त्या गुरु ग्रंथ साहिब मध्ये आहेत. म्हणून ते शीख लोक तिथे नरसीला, औंढ्याला दर्शनाला येतात. त्या नामदेवांनी ते तर केलंच केलं. आणि नामदेवांच्या जीवनातला सगळ्यात महत्वाचा प्रसंग म्हणजे भक्ती काय असते हे दाखवण्यासाठी नामदेवानं त्या औंढ्याचं मंदिर घर फिरवलं विरुद्ध दिशेला, की हरी आणि हर वेगळा नाही हे दाखवून दिलं नामदेवांनी. अशा त्या नामदेवांच्या चरणी मी त्या श्री सद्गुरु नामदेव चरणी ठेवी शिरामी निज. पुन्हा सद्गुरु नामदेव म्हणले. आप्पांचे सद्गुरु असेच होते.
दासगणू महाराज. दासगणू महाराज शंकराचे भक्त होते. त्यांना अनुग्रह झाला वामन शास्त्री इस्लामपूरकरांचा, ते रामदासी होते. ते एक सांगायचं राहिलं. हे उत्तरेत गेले आणि रामदास स्वामी दक्षिणेत, रामदास स्वामींनी तसाच धर्माचा प्रचार प्रसार केला. आता दासगणू महाराज स्वतः शंकराचे भक्त, गुरु भेटला रामदासी. गुरूंना त्यांनी विनंती केली, मी शंकराचा भक्त आहे, मला शिवमंत्राची दीक्षा द्या. त्यांनी शिवमंत्राची दीक्षा दिली, पण नियम काय सांगितला, पंढरपूरची वारी कर म्हणजे. असं जे ऐक्याचं काम दासगणू महाराजांच्या हातानं झालं आणि पुढे दासगणू महाराज ते विठ्ठलाचे एवढे भक्त झाले. आपण पुढचं हे सगळं जे आज इथपर्यंत तुमच्या समोर येतंय त्याचं कारणच ते. तसंच नामदेवांचं होतं. नामदेवांनी विविधतेत एकता आणण्याचं काम केलं. सगळेजण हर असो हरी असो सगळं काही एक आहे हे सांगण्याचं काम, हे पटविण्याचं काम नामदेवांनी केलं. अशा त्या नामदेवांच्या चरणी, सद्गुरू दासगणू महाराजांच्या चरणी मी नमस्कार करतो. आता काल आपण जो प्रसंग पाहिला, तो आता सगळे स्थिरस्थावर झालेत या द्वारकेमध्ये. त्या द्वारकेमध्ये एक पद्धत होती, वसंत ऋतूमध्ये ते वसंतोत्सव, मदनोत्सव साजरा करायचे. आता कसं आहे, सुबत्ता असली की उत्सव आहेत, म्हणजे पैसा असला की रोज दिवाळी आहे, बरोबर आहे ना. तसं आता यांना काही कमीच नव्हती. साक्षात लक्ष्मी ज्याच्या घरी, त्याच्या घरी काय कमतरता आहे. मग यांचा हा मदनोत्सव कुठं व्हायचा, तर ते रैवतक नावाचा जो पर्वत होता अयोध्या द्वारकेच्या बाजूला, तिथे त्या पर्वतावर हा उत्सव करायचे. वानावे किती कैसे वाचे, वसंत वैभव रैवतकाचे, तरुणपणाचे रस रसलेला, दिसे जसा युवराज निराळा. एखादा तरुण युवराज जसा दिसावा तसं या वसंताचं वैभव त्या रैवतक पर्वतावर दिसायला लागलं होतं. अतिशय सुंदर असं. तांबुस कोमल तरुची पाणे, शोभविती केशरी उटीने, जाई जुई मालती नवाळी, फुले सुगंधी भूषण झाली. अहो त्या हिरव्यागार झाडांवर कोवळी कोवळी पानं कशी दिसायची, म्हणे जणू काही अंगाला केशराची उटी लावलेली आहे असं त्या हिरव्या रंगावर ते गुलाबीपणा तो शोभून दिसायचा. त्याच बरोबरीला जाई जुई मालती ही फुलं त्याच्यामध्ये अजून सुगंधानं भर घालायची. पुष्पराज पाचूत खुलावा, सुवर्ण चाफा तसा दिसावा, खरेच समजून मणी तयासी, भ्रमण येई जवळ मधुसी. त्या सोनचाफ्याच्या झाडावर भुंगा बसत नाही म्हणे. त्याचं कारण असं आहे, सोनचाफ्याचं झाड हिरवगार असतं आणि त्याला पिवळी फुलं येतात. त्या भुंग्याला काय वाटतं म्हणे, हे पाचूचा ढीग आहे आणि त्याच्यावर हा पुष्कराज पिवळा ठेवलेला आहे, म्हणून तो त्या भुंगा त्या फुलाला, त्याच्यामध्ये सुगंध असून त्याच्यामध्ये मध असून त्याच्या जवळ जात नाही, असं वर्णन कवी करतात. तर ह्याच अनुषंगाने कविराज भूषण यांनी शिवछत्रपतींचं वर्णन केलं होतं. काय होतं, कवी भूषणांनी तोपर्यंत काही शिवाजी महाराजांना पाहिलं नव्हतं. त्याचा भाऊ औरंगजेबाच्या दरबारामध्ये एक कवी होता. औरंगजेबाला माहित झालं की याचा भाऊ फार चांगली कविता करतो, एकदा तुझ्या भावाला तिथे कविता करायला बोलव. तो म्हणतो काय की भारतातील इतर राजे जिंकून औरंगजेब त्यांच्यापासून कर वसूल करतो, म्हणजे मधुपान करतो, बरोबर आहे. औरंगजेब हा भुंगा आहे आणि तो सगळ्या राजांकडून कर वसूल करतो मधाच्या स्वरूपामध्ये. पण शिवाजी राजे चंपक पुष्प आहेत, चाफ्याचं फुल आहे, त्याच्या वाटेला काही औरंगजेब जात नाही. आता ते त्याला कळालं नाही ही गोष्ट वेगळी आहे, कारण त्याची बुद्धी किती होती माहित नाही. ती वाक्य असं आहे, ते ले रस ऐतिन को बैठी न सकत है, अली नव रंग जेब चंपा शिवराय है. तो औरंगजेब जरी भुंगा असले म्हणे, पण शिवराय चंपा आहे असं त्यानं वर्णन केलं होतं. ताकद लागते बरं त्या औरंगजेबासारख्या माणसासमोर थेट त्यालाच नाव ठेवणंच आहे. माझा शिवराय चंपा आहे, पण तू मात्र भुंगा आहेस आणि तू इथं जाऊ शकत नाहीस. असं असताना त्याला कळालं नाही, हे त्याच्या बुद्धीचा दोष आहे. असाच तो भ्रमर इथं आल्यानंतर सुद्धा चकला आणि तो पुष्पराज समजून त्या
सोनचाफ्याच्या झाडावर काही बसला नाही. आता वसंत आलाय, वसंत आला म्हणल्यावर पहिल्यांदा कशाला फुलं येतात हो? प्रत्येकाला माहिती आहे, पण सांगत कोणीच नाही. पळसाला फुलं येतात की नाही पहिल्यांदा, कारण त्या वसंताचं पहिलं पाऊल म्हणे पळसाच्या झाडावर पडतं. प्रथम पदे पळसावर पडली, वसंत शोभा जई उतरली, म्हणून लाली येत फुलाते, रक्ताशाने कवन न होते. आणि म्हणून त्या फुलांना लाली येते म्हणे वसंत ऋतू आला की. किरण पिऊना रक्त रवीचे, हर्ष फुले मुख जणू मुखी लतांचे, दव बिंदूंचे झाले मोती, नकळे कसली किमया होती. त्या किरणातलं, सूर्यकिरणामधला जो लालसरपणा आहे तो पिऊन फुलं लाल झाली आणि त्यांच्यावर असणारे जे दवबिंदू आहेत ते त्याच्यावर ठेवलेल्या मोत्यांसारखे दिसू लागले. प्रतान पसरून कोमल वेली, आलिंगिती वृक्षाते, पतीच्या आधारे जणू युवती, सुखकर जीवन जगते, जय हरी सुखकंदा. प्रतान पसरून म्हणजे त्या वेलांना असे दोरे असतात बघा, वेलींना वर चढण्यासाठी आपोआप निसर्गाने दिलेले, त्याला धरू धरू ती वेल झाडावर चढते. जशी नवऱ्याच्या आधारानं बायको अतिशय सुखकरपणे जीवन जगते, तशी ती वेल त्या झाडाला चिटकून राहते आणि आपलं जीवन आनंदानं व्यतीत करते. हा पर्वत कसा दिसत होता? कात टाकिलेल्या सर्पासम, तेज दिसे त्या गिरीचे अनुपम, विपुल धनाच्या लाभे सहसा, प्रसन्न निर्धन गुणीजन जैसा. कात टाकलेला साप जसा सळसळ चमकतो का नाही, तसा हा पर्वत दिसत होता. रान पाखरांची मधु किलबिल, अतिसुख दे परी त्यातही कोकिळ, बहुविध वाद्यांच्या समुदायी, सारंगी जणू सुख करवोई. अनेक वाद्य वाजायला लागले त्यावेळेला ती सारंगी बारीक आवाज काढते. तसे अनेक पक्षी आवाज करत होते, पण त्याच्यातला कोकिळाचा आवाज अतिशय मोहक होता. उसळता दळत शिला शिलावर, खळखळ करीती मंजुळ निर्झर, दरीत लपती मध्येच कोठे, लपंडावकी खेळती वाटे. अनेक शिळांवरून ते झरे जे वाहत होते ते आदळत आदळत जात होते, असं वाटायचं. मध्येच ते दिसायचे, मध्येच अदृश्य व्हायचे त्या दगडांमधून, जणू काही लपंडाव खेळतायत का काय. लोभ धरुणी आम्रफलाचा, फिरे नभासी थवा शुकांचा, उत्सवार्थ जणू काय वसंती, छत दिदले हे हिरवे वरती. आता वसंत ऋतू आहे म्हणल्यावर आंबे लागलेले आहेत झाडाला, आणि सगळ्यात आधी कोणाला कळतं झाडाला फळ लागलेलं? तर ते पोपटाला कळतं. पोपटांचे थवेच्या थवे त्या आंब्याच्या झाडांभोवताल फिरायला लागले. ते थवे फिरताना असं वाटायला लागलं की आकाशात काही हिरवं छत घातलंय का काय. प्रणय चंचला भ्रूललनेची, तशा मनोहर उठती वीची, डुलती कमळे हृदये किही, रसिक मनासी उमगत नाही. एखाद्या स्त्रीच्या भुवया जशा उडाव्यात तशा मनोहर लाटा उडत वाहत येत होत्या म्हणे त्या सरोवरांवर, आणि त्याच्यावर कमळं हलत होती. ती कमळं हलतायत का रसिक मनाची हालचाल होते, असं काहीसं चित्र त्या ठिकाणी उभं राहिलं होतं. सरोवरी नच सामावलिका म्हणून कुंजलतासी, गिरिकुहरी वा वृक्षतळी प्रसन्नता कमलासी, जय हरी सुखकंदा. आता ही कमळं सरोवरात सामावली नाही म्हणे. काय होतं की आता हे सगळे द्वारकेतले जे तरुण तरुणी आलेले होते तिथं, ते वेगवेगळ्या ठिकाणी गप्पा मारत बसलेले होते. कोणी गुहांमधून बसलं होतं, कोणी झाडांच्या खाली बसलं होतं, कोणी वेलींची झालेली जाळी होती त्याच्या खाली जाऊन बसलेले होते. हे कसे वाटत होते म्हणे, हे सुद्धा कमळासारखे सुंदर होते. मग असं वाटत होतं त्या सरोवरात मावले नाही म्हणून हे कमळ काय इकडे तिकडे जाऊन बसलेत का काय, इतके ते सुंदर होते. तसेण हो हे पुरजन सगळे, जेथे द्वारावतीचे जमले, मदनोत्सव साजरा कराया, सवे घेऊनी श्री यदुराया. हे दुसरे तिसरे कोणी नव्हते म्हणे, हे द्वारकेतले आलेले लोकच होते. ते इतके सुंदर होते की कमळासारखे भासत होते, आणि हे सगळे भगवंतासोबत इथं मदनोत्सव साजरा करायला आले होते. कोण कोण आले होते? सात्यकी उद्धव विपृथु विदुरथ, चारुबाहु प्रद्युम्न भीमरथ, भैमी भामा सती रेवती, शुभा सुभद्रादिक युव युवती. आता हे यादवांच्या युवक युवतींची नाव आहेत. सात्यकी होता, उद्धव होता, विप्रथु होता, विदुरथ होता, चारुबाहू होता, प्रद्युम्न होता. प्रद्युम्न म्हणजे भगवंताचं लेकरू साक्षात.
भीमरथ होता, भैमी होती, भामा होती. भैमी म्हणजे रुक्मिणी, भीमकाची कन्या असल्यामुळे वेगळं नाव आहे फक्त. भामा म्हणजे सत्यभामा, बलरामाची बायको रेवती सुद्धा होती. अनेक स्त्रिया होत्या, त्यांच्यासोबत सुभद्रा सुद्धा होती, भगवंताची बहीण. आता हे काय करतायत? प्रसन्न चित्ते विलास नाना, कला नृत्य संगीत तनाना, परस्परा कुणी उठणी लावी, फुले कुंतलातून माळावी. वसंत पूजा ज्यांना पाहिलेली आहे ना, त्याच्यातला हा प्रकार आहे. चंदनाचं गंध उगाळावं आणि ते गंध लावावं एकमेकाला. कशासाठी? थंडावा असावा वसंत ऋतूमध्ये म्हणून. असे गाणे चालू आहेत, संगीत चालू आहे, नृत्य चालू आहे आणि एकमेकाला कुणी उठणं लावतंय, कुणी फुलाच्या माळा घालतंय. सनाल कमळे घेऊन हाती, देठासहित कमळ हातात घ्यावं आणि त्यानं त्या सरोवरातलं जे पाणी आहे ते आपल्या प्रियेवर उडवावं. सनाल कमळे घेऊन हाती, चिंब करावी जले प्रियाती, चषक करावे रिते सुरेचे, कुंज फिरावे रान फळाचे. आता काय इथं सगळाच थाट होता, त्याच्यामुळं सुरापान चाललंय, पेल्या मागून पेले रिचवायला लागले. असे सकलही गिरीवरती त्या रंजवती चित्ताला, सूर्य टेकला अस्तगिरीवर रंग उत्सवा चढला, जय हरी सुख कंदा. आता यांचा आनंद चालूच होता. त्यातही काय असतो, असा जो आनंद असतो ना, तो की संध्याकाळ झाली की जरा त्याला जास्त भर येते. यांचंही तसंच झालं. रवी किरणांचा झोत सुवर्णी, मेघामधुनी उमटे गगनी, दृश्य मनोरम वाटत होते, येत कल्पना रसिक मनाते. आता ते सूर्याची किरणं मेघांमधून जात होती. संध्याकाळची वेळ आहे, तिरपी तिरपी किरण आहेत. ते कसं दिसत होतं? चित्रकार रवी या जगताचे, पद्मपत्र घन रूप तयाचे. भगवान सूर्यनारायण जगाचे चित्रकार आहेत आणि पद्मपत्र म्हणजे पॅलेट, रंगकाम करण्याची जी बशी असते का नाही, त्याच्यात वेगवेगळे रंग कालवता येतात आणि आत एक छिद्र असतं, त्याच्यामध्ये ब्रश खोपसता येतात. ते कमळाच्या आकाराचं असतं, पद्मपत्र म्हणलं जातं त्याला शुद्ध मराठीत. आता आपल्याला ते शब्दच माहीत राहिले नाहीत, काय त्याला पॅलेट म्हणतो आपण. त्या पद्मपत्रासारखं त्यांनी हातात धरलंय म्हणे सूर्यनारायणानं. आणि त्यात खोचिल्या वर्णशलाका, वर्णशलाका म्हणजे ब्रश, वर्ण म्हणजे रंग, रंग देण्याची कांडी म्हणजे ब्रश. प्रत्येक इंग्रजी शब्दाला मराठीत संस्कृतात प्रतिशब्द आहे, पण प्रत्येक मराठी किंवा संस्कृत शब्दाला त्यांच्याकडे प्रतिशब्द नाही. याचं सोपं उदाहरण सांगू का? आपण मावशी म्हणतो, मामी म्हणतो, काका म्हणतो, मामा म्हणतो. ते काय म्हणतात? आंटीन अंकल. त्याच्या पुढं काहीच नाही. याच्याहून समजा की भाषा कोणती समृद्ध आहे. ते का अट्टाहास आहे. जगातले बोटावर मोजण्या इतके देश फक्त इंग्रजी बोलतात, पण का कोण जाणे इंग्रजीचा अट्टाहास आहे आपण सोडायलाच तयार नाही. आज तुम्हाला जर्मनी सारख्या देशामध्ये गेल्यानंतर इंग्रजी बोलून चालत नाही. त्यांची भाषा शिकावी लागते. तुम्हाला तिथं जाण्याच्या आधी ती भाषा येत असेल तर तुम्हाला त्या देशात घेतात. आपलं मात्र असं आहे, या तुम्ही सगळे बसा आमच्या उरावर. कारण ती सवयच लागलेली आहे आपल्याला, आपलं म्हणून काही सांगा. आणि ही संस्कृत भाषा तर अशी आहे की या संगणक तंत्रज्ञांना ती सगळ्यात योग्य भाषा वाटते संगणकाचे वेगवेगळे प्रोग्रामिंग करण्यासाठी. आता काही दिवसानं ते सांगतील की ही भाषा चांगली, तेव्हा मग आपण शिकायला लागू, तर देव जाणे काय होईल. कारण आपल्याला काय दुसऱ्यांनी सांगितल्याशिवाय आपल्याला आपलं पुढं जातच नाही. दुसऱ्यानं चांगलं म्हणल्यावर, त्यांनी सांगितलं योगा चांगला आहे, पण योग शास्त्र तर आपलं किती जुनं आहे, आपणच दिलं सगळ्या जगाला. त्यांनी योगा केला, त्याला ये लावल्यावर मग आपल्याला वाटतं योगा डे. म्हणजे आपलं चांगलंच आहे, मुळे आपण त्याला चांगलं म्हणून स्वीकारत नाही, हा भाग वेगळा आहे. असो, हा सूर्य चित्रकार झाला जगाचा. त्यानं त्याचं ते पॅलेट हातात घेतलंय आणि त्यात रंगकाम झाल्यानंतर चित्रकार काय करतो, त्या ब्रश असे खुसून ठेवतो त्या पॅलेटमध्ये. त्यात खोविल्या वर्णशलाका, सरल्यावर निज कार्य जणू का. तसं काय दिसतंय? मावळतीचे उरले अंशुक, धारण करीती श्याम बलाहक. तसे ते संध्याकाळच्या वेळेसचे किरण त्या ढगातून बाहेर पडतायत ना, त्या पॅलेटमधून ब्रश बाहेर पडल्यासारखे दिसत होते. किंवा ही शोभा कशी भासत होती? शोभा भासत करुण रम्यती, विभक्त वसना नलदमयंती. अंशुक या शब्दाचा अर्थ किरण जसा होतो ना,
तसाच वस्त्र सुद्धा होतं. काय झालं होतं, आता त्या नल दमयंतीची कथा आहे. त्यांना बिचाऱ्यांना वनवास झाला. त्या नलाच्या अंगावर अर्धनिर्ध वस्त्र होतं, ते सुद्धा वाऱ्यानं उडून गेलं. आणि मग तो बिना वस्त्राचा झाला, म्हणून हिनं दमयंतीनं आपलं अर्ध वस्त्र फाडून त्याला झाकायला दिलं होतं, म्हणे अंग झाकण्यापुरतं तरी. तसं हे ढग उघडे झालेत म्हणून हे अंशुक म्हणजे हे किरण त्याला झाकायसाठी थोडस वस्त्र देत आहेत, असं ते चित्र भासत होतं. वर्णन करणं सुद्धा मुळात इतकं अवघड आहे, कारण हे वर्णन करायचं म्हणजे आधी जाऊन ती नल दमयंती काय कथा आहे त्यांची ती वाचून यावं लागतं, तेव्हा काहीतरी इथं बोलतायत. आप्पांचं जेव्हा हे लिहिण्याचं वय होतं ना, त्याच्या दुपटीच्या वयात मी इथं सांगायला बसलोय. काय बुद्धिमत्ता असेल अफाट. असो. आणि हे कसं दिसत होतं, प्रदोष लोहित रंग निमाला नभी चमकती मग उडूमाला. आता सूर्यकिरण गेले आणि नक्षत्र चमकायला लागली. उडूमाला म्हणजे नक्षत्र, आकाशात चांदण्या दिसायला लागल्या. प्रदोषाचा जो लोहित रंग असतो संध्याकाळच्या वेळेसचा, लोहित म्हणजे लाल रंग जो असतो तो मिटला. प्रदोष लोहित रंग निमाला, तो कमी झाला रंग आणि अंधार पडायला लागला. अंधार पडल्याबरोबर चांदण्या दिसायला लागल्या. त्या चांदण्या कशा दिसतात, डमरू यंत्रा जडले साचे उडती हिंगुळ कनपाऱ्याचे. एक डमरू यंत्र असतं, औषधी तयार करणाऱ्या लोकांना पाऱ्या हिंगुळापासून पारा, हिंगुळ हे हिंगुळापासून पारा भेटत असतो, खनिज आहे हिंगुळ. त्याच्यामध्ये चुना वगैरे घातला की ते सल्फर त्याला चुन्यासोबत बाजूला सरकतं आणि पारा वर जाऊन चिटकतो. हे करण्यासाठी 2 मातीची भांडी एकावर एक बांधलेली असतात. खालच्या याच्यामध्ये हिंगुळ घालतात, त्याला यानं बंद केलं जातं पिठानं किंवा मातीनं, आणि त्या खालच्या भांड्याला उष्णता दिली जाते. मग त्याच्यात घातलेला चुना त्या सल्फरला घेऊन राहतो आणि फक्त पारा तेवढा वर जाऊन चिटकतो वरच्या मडक्याला. याला म्हणतात डमरू यंत्र. आता आमचे आप्पा रसवैद्य होते म्हणून त्यांना हे सगळं माहित होतं. मग तो पारा कसा दिसतो, पारा कसा दिसतो परभणीतल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. लखलख लखलख चांदण्यासारखा चमक, बरोबर आहे. तो पारा जसा दिसतो तसंच या पृथ्वी हे खालचं मडकं आहे म्हणले, आकाश हे वरचं मडकं आहे, आणि याच्यामध्ये संध्या रात म्हणजे रात्ररूपी हिंगुळ घातलेला आहे. आणि तो हिंगुळ गरम होतोय म्हणून ते पारावर जाऊन चिटकलाय, म्हणून त्याचे सगळे नक्षत्र तयार झालेले. जे मला सांगता आलं मी सांगितले, ज्यांना ज्यांना समजलं त्यांनी आनंद घ्या. झिरझिरी तरे शमी पटा समपसरे प्रभा शशीची दिसेवण श्री रम्यतयातून नवयुवती परिसाची जय हरी सुख कंदा. आता या चंद्राची प्रभा कशी अशा झिरझिरीत रेशमी वस्त्रासारखी, काय म्हणतात त्याला, नेटचं असतं का नाही, जाळीचे वस्त्र असतात ना, तशा वस्त्रासारखं वस्त्र अंगावर पांघरल्यावर जशी आतली शोभा सुद्धा दिसते तसं हे दिसत होतं म्हणे चंद्राच्या प्रकाशामध्ये. हे सगळं काही सुंदर होतं, पण त्यातच सगळ्यात सुंदर अशी एक जण होती तिथं. ती कोण होती, लक्ष सुभद्रा वेधून घेई सुंदर त्या जनसमुदायी. आता भगवंताची बहीण आहे, ती किती सुंदर असेल. एवढ्या सगळ्या सुंदर याच्यामध्ये ती मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती सुभद्रा. शुक्राची चांदणीच जैसी असुण तारका विपुलन भासी. अनेक तारका असतात पण शुक्राची चांदणी जशी लखलख लखलख चमकते ना, तशी ती सुभद्रा त्या सुंदर लोकांमध्ये शोभून दिसत होती. यौवण अजुनी न पुरे विकसले अरुणोदयीची जणुका कमले कोमलता पाहुण अंगाची शिरीष सुमणे कठोर साची. शिरसाची फुलं असतात का नाही, आता ज्यानं शिरसाचं झाड पाहिलं त्याला माहितीये, अतिशय मुलायम असतात. ब्रशची पुढचे तंतू कसे असतात ब्रशचे, तितके बारीक तंतू असंख्य गोळा झालेले असतात एका जागी. ते जितकं कोमल होतं तितकी ही कोमल होती म्हणे. सरळ नासिका सतेज डोळे, सरळ नाक होतं, सतेज डोळे होते. ओठ जणू का डाळिंब फुटले, डाळिंबासारखे ओठ होते.
गाल लाल सर भिवया रेखीव, कुठल्याही प्रसाधनाशिवाय कोरलेल्या भुवया होत्या, त्याला कोरायसाठी वेगळे प्रयत्न केलेले नव्हते. विपुल कुंतला शोभा अभिनव, आणि लांब सडक केस होते. उन्नत उरोज उन्नत सिंह कटीती, कृशोदरी त्रिवळी खुलताती, अंकतियेचे धरती शोभा, सुवर्ण केळीचा जणू गाभा. खुले चंद्रिका जललहरीवर, लाडली सये कांती सुंदर, मोहक वसनांनी त्या परिती, वरतणुरमणी शोभत होती. ही जणू चंद्रिका जललहरीवर आली का काय, चांदणं सगळं जललहरीवर आलं का काय, अशी ती सुंदर दिसत होती. आणि या अशी झगझगीत वस्त्र तिच्या कांतीला शोभून दिसत होती. मोहक वसनांनी त्या परिती, वरतणुरमणी शोभत होती. खुले चंद्रिका जललहरीवर, लालडी सये कांती सुंदर. खुले चंद्रिका जललहरीवर, लालडी सये कांती सुंदर, मोहक वसनांनी त्या परिती, वरतणुरमणी शोभत होती. खुले चंद्रिका जललहरीवर, लालडी सये कांती सुंदर. आमच्या दासगणू महाराजांचे अजून एक मानसपुत्र होते, छगन काका बारटक्के. त्या लोकांच्या आठवणी या लोकांबद्दल सांगितल्याशिवाय पुढे जाणं सुद्धा अवघड आहे. प्रसंगानुरूप चाली लावलेल्या आहेत. आप्पांचं काव्य आहे, पण चाली सगळ्या छगन काकांच्या आहेत. कदाचित उमाताईंनी छगन काकांना ऐकलेलं आहे. आणि ह्या चाली अशा आहेत, प्रसंगानुरूप आहेत. आता मी काय म्हणलोय या फक्त चालीवरून सुद्धा ती खूप सुंदर होती एवढं कळतं का नाही सांगा. शब्द कळत न कळत हे त्या चालींचं वैशिष्ट्य आहे. अशा ह्या मी रोज जे पद म्हणतोय ना माझ्या परीनं, आता ती तशीच येतात का नाही देव जाणे, कारण मला माझं काही कुठलं संगीताचं शिक्षण नाही, काही नाही. फक्त आमचा कान मात्र ऐकतो एवढं आहे. ती एवढी सुंदर होती आणि ती तिच्या मैत्रिणींसोबत खेळत होती. आता काय माहेरवाशी नसल्यामुळे अजून लग्न झालेलं नव्हतं आणि राजकन्या होती. शेवटी वसुदेव राजे होते ना द्वारकेचे. श्रीकृष्ण भाऊ असला तरी राजाची पोरगी होती, याची बहीण असण्यापेक्षाही मोठेपण होता. हरी भगिनी ती अशी सखी सह खेळत नर्म विनोदे, तेजस्वी कुणीतरी प्रवासी निरखी दुर्णी मोदे. जय हरी सुखकंदा. ती भगवंताची बहीण आपल्या मैत्रिणींसोबत हसत खेळत इकडे तिकडे हुंदकळत होती. आणि त्यावेळेला एक तेजस्वी प्रवासी झाडाच्या आडून तिच्याकडे सारखा बघत होता. आता तो कसा होता, तदाकृतीशी साजत नवता, वेशत ये जो धरिला होता, वीर तपस्वी म्हणू का भार्गव, छटा विलासी परिणय नीलव. त्याच्या शरीर यष्टीला त्यानं धारण केलेला वेश काही शोभत नव्हता. त्यानं वेश धारण केलेला होता भगवा, तपस्व्याचा वेश होता, पण शरीर यष्टी मात्र बलाढ्य होती. पाट्यासारखी छाती, काय किती इंचाचा, 36, 40, 45 काय म्हणायचं म्हणा, एवढी मोठी अफाट छाती होती. बलदंड होता. आता संन्यासी म्हणल्यावर बलदंड नसतो, पण हा त्यानं वस्त्र घातलेले होते ते त्याला शोभत नव्हते. ते म्हणण्याचं कारण हे, हा बलवान होता पण वस्त्र मात्र संन्यासाची होती. आता याला परशुराम म्हणावा का, नाही म्हणले. परशुराम असते तर त्यांच्या डोळ्यामध्ये वैराग्य असतं, याच्या डोळ्यामध्ये विलास दिसतोय. त्या विलासी नजरेनं तो तिच्याकडे पाहतोय. कोण असावा असा, उंच भव्य ती शरीर यष्टी, खांद्यावर धनु भाता पृष्टी. एका खांद्यावर धनुष्य आहे, पाठीला भाता आहे. विशाल उन्नत भरली छाती, भुजा दीर्घ मांसल दिसताती. भुजा पण दीर्घ मांसल दिसतायत. रम्य सावळा वर्ण घनासम, तेजा लौकिक सुचवी विक्रम, तापसवेशा धरी विसंगत, बघे सुभद्रा विलसित विस्मित. असा त्यानं तापस वेश विसंगत असलेला धारण केलेला होता आणि त्या सुभद्रेकडं एकटक पाहत होता. संगीता स्वर्गीय भुलावे,
स्वर्गातल्या संगीताला भुलल्यासारखं निश्चल त्याने तसे असावे. त्याला भान नाही आपण किती टक लावून पाहतो याच्याकडे. रात रागिणी रात राणीच्या मदगंधावा, मोहित झाला तसा दिसावा. मोहित होऊन तिच्याकडे पाहत होता. आता ही सुभद्रा आपल्या मैत्रिणींना काय म्हणते, वदत सुभद्रा रम्य कितीही वनस्थली या शैली, इथेच गमते सदा करावी उत्सव कार्ये सगळी. जय हरी सुखकंदा. ती म्हणाली किती वनस्थली सुंदर या शैली, म्हणजे पर्वतावर शैलावर. बरोबर आहे. ती शैली वेगळी, तुमची शैली वेगळी, माझी शैली वेगळी. ती शैली नाही, शैली म्हणजे पर्वतावर. या पर्वतावर किती छान रम्य वाटतंय म्हणली. मला असं वाटतं म्हणे की सगळी कार्य जी आहेत का नाही ती इथंच व्हायला पाहिजेत, सगळे उत्सव इथंच व्हायला पाहिजेत हे म्हणली ती. आणि हा सुणगाली म्हणी सुवेशा. तिची मैत्रीण काय म्हणते, बरी तुझी कळे बरी तुझी ही कळे मनीषा. बरोबर आहे म्हणले, तुझी काय इच्छा आहे ते कळालं म्हणे आम्हाला. करी नविनती मी बलदेवा, लग्नोत्सव येथेच करावा. मी बलराम दादाला सांगते म्हणे तुझं लग्न आपण इथंच करू. आपल्याला काय अवघड आहे म्हणे, इथं मांडव घालू म्हणे मोठमोठे. नाहीच काही झालं तर काय इव्हेंट मॅनेजरला देऊन टाकू, करल म्हणे तो सगळी सोय इथं. आपल्याला काय अवघड नाही. काम पडलं तर इथे एखादं मंगल कार्यालय सुद्धा बांधतील म्हणे तुझ्या याच्या आधी बलराम दादा. आता दुसरी म्हणे हो का ग, सगळं ठरलं काय, खरेच का गे सर्वही ठरले. ती म्हणे ठरलं काय हिचं लग्न. ती म्हणते तुला माहित नाही काय ना तुझसी अजून कळाले. दुसरी म्हणते तुला माहित नाही का अजून, ठरलं ना. पदवी भारत सम्राज्ञीची सखी सापुल्या मेळावयाची. भारताची राणी होणार आहे, सम्राज्ञी होणार आहे म्हणे आपली मैत्रीण. राजेश्वर दुर्योधन यासी, तोच भामिनी रोधी तिजसी. ती मैत्रीण म्हणाली ते राजकुमार दुर्योधन एवढं म्हणले की तिनं जाऊन तिच्या तोंडावर हात ठेवला सुभद्रेनं. बोल न पुढं ती एकही अक्षर, पुढे एक अक्षर बोलू नकोस म्हणली. ती म्हणते मग कवना ते इच्छी अंतर. दुसरी विचारते मग कोणाला इच्छे, तुझी इच्छा काय, दुर्योधन नको तर तुला पाहिजे कोण. ती म्हणते लोभ भीती नच वैभव सत्ता, मोह गुणाचा पडतो चित्ता. मला कोणती वैभव नको, सत्ता नको, मला गुणवान पाहिजे म्हणली नवरा. काय करू म्हणते, पराधीन मी लाभन बोलून. मी पराधीन आहे म्हणे, शेवटी कुलस्त्री आहे म्हणली मी, अशी उघड बोलू शकत नाही. पण ज्याला हे कळायला पाहिजे, रुचे वृद्धसे या तीर्थाटन. त्याला म्हणे ते म्हाताऱ्यासारखा तीर्थाटन करायला गेलाय म्हणे. आता काल मी सांगितलं होतं त्या नारदाच्या आज्ञेनुसार ते पुढची तयारी म्हणून सगळ्या शस्त्र संपादनासाठी हे निघालेले होते अर्जुन, आणि ते तीर्थाटन करतायत. ही त्याला उपासना म्हणते की ज्याला कळायला पाहिजे त्याला कळत नाही म्हणे, तो म्हाताऱ्यासारखी तीर्थयात्रा करायला गेलाय म्हणे. आता हे यानं ऐकलं मात्र यांचं संभाषण सगळं. आता जो आवडतो त्याला याचं काही नाही, आणि म्हाताऱ्यासारखं तीर्थाटन करतो हे वाक्य याला बरोबर कळालं. हे म्हणता ही आपल्याबद्दल बोलतीये. आता त्याच्यामुळे याच्या मनात काय काय कशा कशा भाव निर्माण झाले बघा. दुःखित हर्षित शंकित चित्ते इकडे व्यथित प्रवासी. हा कसा होता, दुःखित होता, कारण दुर्योधनाशी लग्न ठरलंय हे ऐकलं, दुःख झालं. हिनं दुर्योधनाला नाकारलं म्हणून आनंद झाला, हर्षित झाला. शंकित, पण दुसरा कोण हे काही याच्या नेमकं लक्षात येईना म्हणे, ही माझ्याच बद्दल बोलती का अजून काही आहे हिच्या मनात, म्हणून शंका पण आहे. असा हा उभा होता. दुःखित हर्षित शंकित चित्ते इकडे व्यथित प्रवासी. भक्त वरद हरी उभा राहिला येऊन तो पाठीसी. जय हरी सुखकंदा. आणि तेवढ्यात हा मागे टकलावून बघतोय, विचार करतोय, मागे श्रीकृष्ण भगवान याच्या मागे येऊन उभे राहिलेत. याला माहितही नाही, याचं लक्षच नाही मागे. भगवंतानं काय केलं, सस्मित ठेवी करत पृष्टी, दचकुन मनी तो वळवी दृष्टी. त्यानं हसले भगवान आणि त्याच्या खांद्यावर थाप मारली आणि यानं दचकून मागं पाहिलं. आता इथं कोण मला बघतोय. बघता हरिसी तच्चरणावर विनम्र भावे वाकविले शिर. आणि त्यानं मागे हा भगवंताला पाहिलं आणि झटकन खाली झुकला, भगवंताच्या पायावर मस्तक ठेवलं. भगवंतानं प्रेम भरे त्या धरिले पोटी,
एक तपाने ही तव भेटी. अरे अर्जुना, पटकन भगवंतानं त्याला हृदयाशी धरलं आणि 12 वर्षानं तुझी भेट झाली रे म्हणले आपली. गहीवरुणी तो वदे प्रवासी, ओळखिलेसी मज ऋषिकेशी. तो प्रवासी म्हणाला, देवा तुम्ही मला ओळखलात. आता भगवंत काय म्हणाले, विचारिसी हे कैसे. अर्जुन कोण होता तो? अर्जुन होता. जाईल मी मग मलाच विसरून. तू हे मला विचारतोस? अरे तुला जर विसरलो तर मी मलाच विसरून जाईल म्हणे, एवढा तू माझा आवडता आहेस. त्यातून बघण्या उचलून पाहते. आणि त्याच्यातही माझ्या बहिणीकडं पापणी उचलून बघायचं हिंमत असणारा दुसरा तुझ्याशिवाय कोणी असू शकतो का म्हणे. मी कोण आहे हे माहीत असताना कोणाच्या बापाची तरी हिंमत आहे का म्हणे माझ्या बहिणीकडे बघण्याची. ती केवळ हिंमत कोणात असू शकते हे मला माहित आहे. त्यातून बघण्या उचलून पाहते, धजे दुजा का मम भगिनी ते. हे फक्त अर्जुन करू शकतो. याच्यावरूनच मी ओळखलं म्हणे पाठीमागूनच तुला, की माझ्या बहिणीकडे बघणारा दुसरा तिसरा कोणी नाही, तो अर्जुन आहे. आता म्हणजे काय केलंय आपण केलेला अपराध अर्जुनाला जाणवला. कोणाची आहो, भगवंताची बहीण आहे ना, आणि भावासमोर तिच्या बहिणीकडे हा पाहतोय. भगवंताची क्षमा मागितली अर्जुनानं. चुकलो कृष्णा मला क्षमा कर, बावरले मम खरेचा अंतर. काय करू म्हणले देवा, चुकलो, तुझी बहीणच एवढी सुंदर आहे की माझंही मन बावरलं. मर्यादेचे भान न हुरले, हरिणे त्यावर हासून म्हटले. मला मर्यादेचं भान राहिलं नाही, मला माफ करा म्हणले. भगवंत म्हणले जाऊ दे रे. छे सखया क्षमा कशास्तव, उलट इष्ट मजसी हे. क्षमा कशाची मागतोस म्हणले, मला ते हेच पाहिजे होतं. सुभद्रे सतरी कोण तुझ्या विण, साजे सावरा हे जय हरी सुख कंदा. तुझ्याशिवाय सुभद्रेला तरी कोण भेटणार आहे म्हणले तुझ्या इतका चांगला. दादांनी परिसुयोधना. ते काय करू म्हणले, त्यांचं ऐकावं लागते म्हणले. त्यांनी त्या दुर्योधनाचं नाव सुयोधन होतं बरं, पण सु म्हणजे चांगला गुण कुठलाच नव्हता म्हणून तो दुर्योधन झाला. बापानं नाव सुयोधन ठेवलं होतं, म्हणजे नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा. सोनूबाई नाव ठेवलं पण घालायला सोनं नाही, कथलाचे वाळे घातले हातात पायात. तशी याची गत होती, म्हणून याचं नाव झालं दुर्योधन. आता काय म्हणे, दादानं ठरवलंय, दादांनी परिसुयोधना ते देण्याचे योजिले होते. म्हणून हिज तू हरुनी नेही, क्षत्रियास उचितारी तीही. हिला ने म्हणले तू उचलून, क्षत्रियाला योग्य आहे म्हणले हे करणं. इच्छिततेची मम भगिनीचे. आणि माझ्या बहिणीची सुद्धा तेच इच्छा आहे म्हणले. कारण नाही लव शंकेचे, मनातुनी अनुरक्ता युवती, पराक्रमी पुरुषावर असती. युवतीला पराक्रमी पुरुष आवडतात. दुर्योधनासारखं नाही म्हणले दुसऱ्याच्या जीवावर सगळं करणारे. स्वकमाईवर कमवणारा आवडतो. म्हणजे आता तेव्हा आवडत होता, आता आधी विचारतात इस्टेट किती आहे, शेती किती आहे, आईबाप आहेत का. पण ते परभणीत राहिले पाहिजे, सगळी इस्टेट तुझ्या नावावर पाहिजे, आपण दोघं पुण्यात असलो पाहिजे. आहे की नाही असंच आजकाल. अरे तुला इथं राहायचंच नाही तर त्याच्या बापाची जमीन किती आहे विचारून काय करायचं. त्या काळात असं होतं, स्वकमाईवर कमवलेला माणसाचा अभिमान होता. त्या आजीनं मला आजच सांगितलं, मला काही नव्हतं म्हणे माझ्याकडं, पण आमच्या कमाईनं झालं म्हणे हे सगळं. तो अभिमान असतो. या वयात सुद्धा ती बाई सांगू शकते ना, बरोबर आहे ना. हे कर्तृत्ववान लोक स्त्रियांना आवडतात हे कृष्णानं सांगितलं, आणि तू तसाच आहेस. आता हे ऐकलं, पारण विजयाच्या हर्षासी. अर्जुनाचं नाव आहे विजय, त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. बघेचाच पुन निजबाहुसी. सहजच त्यानं असं केलं. आता कारण इतक्या 12 वर्षामध्ये काही युद्धाचा प्रसंगच झाला नव्हता, म्हणजे आपल्यात बळ आहे का नाही बघितलं अर्जुनानं. अधरा किंचित चावून दाती. वीर पुरुषाचं लक्षण आहे. आपोआप त्याचे ओठ दाताखाली आले आणि त्यानं चावून आपली ताकद आजमावली. श्वास घेतला भरुणी छाती. भात्यासारखी त्यानं छाती श्वासानं भरून घेतली आणि म्हणलं आता ठीक आहे, नेतो देवा, तुम्ही सांगितलं ना, आज्ञा तुमची, शिरसावंद.
आता भगवंतानं काय केलं, न्यायचंय ना म्हणले, तुला सगळी सोय करतो, भाड्याची गाडी बघायची गरज नाही, ड्रायव्हिंग तुला येते, गाडी दारात उभी आहे, घेऊन जा म्हणले आमचाच रथ, फक्त गपचूप. उद्या सकाळी म्हणले आम्ही इथून निघायच्या गडबडीत असणार, सगळेजण आपल्या आपल्या सामानाच्या वळकट्या बांधण्याच्या धांदलीत असणार, त्यावेळेला तुम्ही तुमचा कार्यभाग साधा, एवढं सांगून भगवंत निघून गेले. अर्जुनही दडून राहिला तिथंच. रथाची तर सोय झाली होती. दुसरे दिवशी परतायाची एकच धांदल हो सकलांची, संधी पाहून धनंजयाने सुभद्रेस उचलिले बळाने. रथ आणला समोर, ही सगळी गडबड चाललेली होती, त्याच्यातून सुभद्रेच्या जवळ रथ घातला, सुभद्रेच्या कमरेला हात घातला, कचकन मध्ये घेतले, निघाले. रथावरी चढवून ती ललना प्रत्यांच्या धनुवरती, निघे त्वरेने वीराग्रणी मग परिजन ओरड करती, जय हरी सुखकंदा. गंमत सांगितली जाते. रथ यांचा, यानं रथ समोर चालवणं चालू केलं आणि बाण मारायला हिलाच मागे उभं केलं म्हणतात. मागून जर कोणी आला तर तूच बाण मार म्हणले, म्हणजे मी सेफ राहिलो पाहिजे. भगवंतानं सगळं आधी सांगितलेलं होतं याला, तिच्यावर कोणी काही करणार नाही म्हणले, तू आपला पुढे रथ पळवत राह आणि सुभद्रेचं तोंड मागे राहू दे म्हणले. आता हे सगळे फरलांगभर लांब गेल्यानंतर यांना कळालं की काहीतरी झालं ना, आता एका रथामध्ये अरे सुभद्रा कुठे गेली, सुभद्रा कुठे गेली. मग लोक ओरडायला लागले, गेली गेली गेली. आनंदातही छटा भयाची, आनंद होता पण तिच्या मनात भीती सुद्धा होती. चंचल वृत्ती हो रमणीची, तदा सुभद्रा दिसे मनोरम, पण ती तशी चंचल झाली, बावरलेली, अजून सुंदर दिसायला लागली. उदयापूर्वी पूर्व दिशे सम, गोंधळ उडवी अवचित घटना, शस्त्र सावरी यादव सेना, लाल जाहला हलदर सारा, खैराचा जणू काय निखारा. आता हे लाले लाल झाले बलराम दादा. ते झालं कसं म्हणे, तुम्ही काय करायले होते रे, तुमचं लक्ष कुठं होतं. आणि यानं भीमगर्जना चालू केली. म्हणे काय झालं, एकानं सांगितलं, म्हणले तो अर्जुनच होता म्हणले, त्यानं नेलं, मी ओळखला म्हणले. आता याला आला राग. भीमगर्जना घुमेन भात, कापे भूतल चरणा घाते, कुठे चोरतो उद्धट अर्जुन, मुसला घाते करीतो कंदन. हे मुसळ घालतो म्हणे त्याच्या टाळक्यात. कुठे ते अर्जुन, दाखवा म्हणले मला. चला रे चला चला चला. सगळे गोळा झाले. एक रथ आणि भगवंत दिसले नाही, बाकी सगळे गोळा झाले. सगळे यादव या म्हणल्याबरोबर हजर. गरुड ध्वज परी दिसला नाही. आता तो गरुड ध्वजही दिसला नाही, गरुड ध्वजाचा ध्वजही दिसला नाही, तो रथही दिसला नाही, रथही दिसला नाही. राम मानसी शंकित होई. बलरामाला शंका आली. सहाय्य आतील असल्यावर ते, काय वेळ घर फुटावया ते. अरे घरातूनच फुटलंय म्हणले. आता काय लागलंय म्हणे, आपला घर का भेदी लंका ढाय. इकडे विभीषण होते म्हणे, इथं तर आमचे बंधुराज तसेच निघाले म्हणे. मागच्या अवतारामध्ये यांच्या शत्रू गटामध्ये असं झालं म्हणले, घर फुटलं. इथं तर यांनी स्वतःच घर फोडलं म्हणले. आता हे सगळं कळालं. आता ते लीला नटधारी आहेत, हळू चाले समोर, म्हणजे असं खाली मान घालून मी काही केलंच नाही असे, आणि आले आणि पटकन पायावर आपलं मस्तक ठेवलं भावाच्या. वंद्या पुली आज्ञा दादा कृष्ण वदे परी काही. दादा तुम्ही म्हणाल ते ऐकायला तयार आहे म्हणे. क्षत्रिय धर्मा सोडून अनुचित घडले वाटत नाही, जय हरी सुखकंदा. पण त्यानं जे केलंय ते क्षत्रिय धर्माला सोडून केलंय का म्हणले. असेच केले आपण मागे. आपण तरी काय केलं म्हणले, आमच्या सौभाग्यवती अशाच आणल्या म्हणले आपण, तेव्हा तर मदतीला आले होते म्हणे. आपण रुक्मिणीला जेव्हा आणलं आपणही उचलूनच आणली ना म्हणे. आताच काम ग येता रागे. तेव्हा तर आनंदानं आलात माझ्या मागे मागे धावत मला मदत करायला, आणि आता राग यायला म्हणले तुम्हाला. आणि सुयोधनाहून माझा अर्जुन, श्रेष्ठ सर्वथा आहे शतगुण. आणि तुमच्या त्या सुयोधनापेक्षा माझा अर्जुन 100 पट चांगला आहे म्हणले. माझा अर्जुन, भगवान म्हणतायत माझा अर्जुन. युद्धी करी त्याचा प्रतिकार. त्याचा प्रतिकार करणारा कोण आहे म्हणले. कोण दुजा वगळिल्या असं शंकर. शंकराशिवाय त्याच्या समोर कोणी टिकणार नाही. प्रिया सुबद, आणि ते जाऊ द्या म्हणले, त्याचा वीरपणा जाऊ द्या, तो माझा जीवलग आहे जाऊ द्या, पण आपल्या सुभद्रेला सुद्धा तोच आवडतो ना म्हणे. प्रिया सुभद्रा वांछित हेची,
दैना करिता काय ती याची, लाडकी बहीण म्हणता आणि तिची दैना करता का म्हणे. आता बलराम म्हणले एवढे त्यांना आपल्या पुढं मुद्दे ठेवलेत, आता आपण काही न बोललेलंच बरं. वृत्ती निवली बलरामाची, बरे खरे होऊ दे तुझेची. जाऊ दे म्हणजे तुझंच खरं होऊ दे. लिखित विधीचे कुठून चुकावे, जात्या सत्वर घेऊन यावे. विधीचं लिखित आहे म्हणले चुकणार नाही, तिची गाठ त्याच्यासोबतच बांधलेली असेल. दादा म्हणले त्याला घेऊन या, वापस घेऊन या. करुण महोत्सव बहुताटाने, विधीपूर्वक मग बलरामाने, दिली सुभद्रा अर्जुन हाती, हर्ष सागरा आली भरती. आता विधीपूर्वक लग्न लावून दिलं आणि ती सुभद्रा अर्जुनाच्या हाती दिली. बोळविले त्या सन्मानाने, विपुल धने अर्पुनिया, विनवी भगिनी पाठ राखणी, तूच येई दुराया, जय हरी सुख कंदा. भरपूर आनंद दिलं आणि बहिणीची बोळवण करायची वेळ आली. हिनं काय हट्टानं म्हणली भगवंताला, देवा भाऊराया तुम्हीच माझ्यासोबत पाठ राखण म्हणून या म्हणे. कृष्ण म्हणले ठीक आहे, हे तुझ्या मुखातून निघालं ते पुढं आवश्यक आहे म्हणले, म्हणून मला येणं क्रमप्राप्त आहे. मी येणारच होतो पण आणायचे तू म्हणलीस चला म्हणून निघतो म्हणे. आता अर्जुनानं सुद्धा आग्रह केला. तसाच आग्रह धरीत अर्जुन, सवे निघे मग शशिकुल भूषण, मोडवते ना प्रिय शब्दाते, सार गर्भ जणू लोहातून ते. आवडत्या माणसाचा शब्द मोडता येत नाही म्हणून ते निघाले. आता हे इंद्रप्रस्थाला आले. इंद्रप्रस्थी अतिहर्षाने, केले स्वागत युधिष्ठिराने. आता युधिष्ठिराने स्वागत केलं. द्वारा वतिपती देया लिंगण, वधूवर करीती सलज्ज वंदन. इतका बारकावा आहे काव्यामध्ये की युधिष्ठिर भगवंतापेक्षा मोठे होते म्हणून भगवंतानं नमस्कार करू दिला नाही युधिष्ठिराला, पटकन आलिंगन दिलं. आणि या दोन्ही नवरा बायकोंनी अर्जुनानं आणि सुभद्रेनं आता युधिष्ठिर मोठा भाऊ म्हणून युधिष्ठिराला नमस्कार केला. कुरवाळून मुख धरुण उरासी, वत्सल कुंती देत शुभाशी. कुंतीनं त्या सुनेचं मुख कुरवाळलं आणि तिला आशीर्वाद दिला. आता स्वागतासाठी ताट घेऊन पांचाली उभीच होती. नववधूसी पाहुण पांचाली, परिहासे अर्जुना म्हणाली. आणि हसली आणि अर्जुनाला काय म्हणाली पांचाली, दुजा तिढा पडता भार्या ते, पहिले बंधन ढिलेच होते. भार्याला दुसरा तिढा घातला की पहिला ढिला होते. ज्यानं कडब्याची पेंडी बांधली त्याला माहितीये, खालून बांधलं पुन्हा वरचं बांधलं की खालचं ढिलं होते, किंवा ती आपली वळकटी बांधली की पहिला आवळलेला बंद बांधला नंतर दुसरा बांधला की पहिला ढिला होते. तसं होणार आहे म्हणली. नवी भूषणे येता हाती, धूळ साचते पहिल्यावरती. नवा अलंकार आला की जुना अलंकार कोणी घालत नाही मिळते, बाजूला डब्यात राहतो आणि नवाच घालून मिरवला जातो. तसं होऊ देऊ नका, कारण अर्जुन हिचा सुद्धा नवरा आहे. ती आली म्हणून मला विसरू नका म्हणली. तसे न होवो ऐकून अर्जुन सस्मित उत्तर देई, मुरलेल्याची सरी कदापि न नव्या आसवा येई. जय हरी सुख कंदा. अर्जुन म्हणला होणार नाही तसं, हसला. आणि मुरलेल्या आसवाला जशी चव असते म्हणे तशी नव्याला नसते. आता आसव म्हणजे दारू, जाऊ द्या आपण लोणच्याचं उदाहरण घेऊ. अर्जुन काय म्हणला असेल, मुरलेलं लोणचं जसं चांगलं लागतं तसं नवीन लोणचं लागत नाही म्हणजे तुझ्यावरचं प्रेम तसंच राहील. आता हे एवढ्याच वेळा म्हणल्या असतील बरं, फक्त दोघी ही उपवासानं का होईना, हसून का होईना, फक्त एकदाच अशी बोलली द्रौपदी. यानंतर त्या दोघी सख्या बहिणीसारख्या राहिल्या, कधी त्या सवती म्हणून राहिल्या नाही. महाभारतात कुठेही उल्लेख नाही सुभद्रेचा आणि द्रौपदीचं पटलं नाही म्हणून. फार दिसाच्या प्रिय भेटी स्तव. आता खूप दिवसानंतर अर्जुन परत आला होता, भगवंत सुद्धा आले होते म्हणून धर्मानं महोत्सव केला. धर्मे केला थोर महोत्सव, श्रीकृष्णाच्या प्रिय सहवासी, नित्य नवाये बहर सुखासी. मय निर्मित मंदिरात सुंदर, असता हरिसह भूप युधिष्ठिर. वदत तयासी एके दिवसी, राजसूय करुका ऋषिकेशी. त्या मयासुरानं बांधलेल्या त्या इंद्रप्रस्थाच्या नगरी त्या वास्तूमध्ये हे राहत होते. आणि एक दिवस सगळा आनंद चालू असताना भगवंताला विचारलं युधिष्ठिरानं की मी राजसूय यज्ञ करू का.
नारद म्हणती कर हे राया. मध्यंतरी नारद आले होते भेटीसाठी. नारद म्हणले युधिष्ठिरा तू राजसूय यज्ञ कर, कारण मी स्वर्गलोकात गेलो होतो, तिथं पंडू तुझ्या राजसूयाची वाट पाहतात. तुझे पिताश्री भेटले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की माझ्या युधिष्ठिराला जाऊन सांगा नारद मुनी की आता राजसूय करा. नारद म्हणती कर हे लोका पर नारद म्हणती कर हे राया, परलोकी पितया सुखवाया. होय म्हणालो करण्या राजी, शक्य परी का हे होईल काजी. त्यांना तर हो म्हणालो म्हणले, पण तू सांग देवा आमच्याशानं होईल का राजसूया करणं. गमेल मत्सर सकलही भूपा, यज्ञाचा या मार्गण सोपा. म्हणून याचा विचार तू कर, उड्या मुच्या तुझ्या बळावर. आमच्या सगळ्या उड्या तुझ्या बळावर आहेत देवा म्हणले. राजसूय यज्ञ करणं काही सोपं नाही. सगळे राजांचा विरोध पत्करावा लागतो, प्रत्येकाशी युद्ध करावं लागते म्हणले. म्हणून आम्ही करू का नको ते तू सांग म्हणजे. तू जर हो म्हणला तर आम्ही करतो. तुझीच कृपा म्हणूनच भोगतो वैभव हे इंद्राचे. तू पाठीसी असता अवघड, वाटत नाही कशाचे. जय हरी सुखकंदा. तुझी कृपा आहे म्हणले म्हणून हे सगळं वैभव, इंद्राचं जे वैभव आहे ते इथे इंद्रप्रस्थात भोगतोय. तू जर पाठीशी असला असता अवघड काही नाही म्हणले, फक्त तू हो म्हण. भगवंत म्हणाले फारची उत्तमा त्यानंदे, शब्द काढिले तदा मुकुंदे. अवश्य करी हा राजसूय तू, त्रिखंड कीर्तीचा जो हेतू. कर म्हणले काही हरकत नाही, फार सुंदर आहे, तुझी इच्छा आहे कर. साधतील की अनेक गोष्टी, याच्यानं अनेक गोष्टी साधतील म्हणे. लवहीन व्हावे मनात कष्टी, काही विचार करू नकोस म्हणजे. प्रयत्नासनच्या शक्य काही, तव भाग्यासी उणीव नाही. एक तर तुझ्या भाग्याला काही उणीव नाही म्हणे, आणि प्रयत्ने वाळूचे कनरगडिता तेलही गळे. प्रयत्न कर म्हणले काही होऊ शकते, पण लक्षात ठेव यज्ञान हा सम्राट पदाविना, मग देश्वर ही तयास अडचण. म्हणले सम्राट असल्याशिवाय हा यज्ञ करू नये, आणि दुसरा सम्राट असेल तर तुझा राजसूय तो काही होऊ देणार नाही म्हणजे. त्याच्यात अडचण कोण आहे? मगधेश्वर म्हणजे जरासंध त्याच्यासाठी अडचण आहे म्हणजे. त्या जरासंधानं काय केलंय? धरुणी हेतू नरमेधाचा, जये बंदिला गणराजाचा. त्यानं नरमेध करायचा ठरवलाय म्हणजे. त्याने असाच एक राजसूय यज्ञ करायचा, पण त्याला त्याच्यात 100 राजे बळी घालायचेत म्हणे त्याला. म्हणून त्यानं राजे धरून ठेवलेत, बंदी करून ठेवलेत. ज्या ज्या राजाला त्यानं जिंकलं ते राजे आणून त्यानं बंदीवासात टाकलेत म्हणले. अपार त्याच्या बल संभारा, त्याचं बळ खूप आहे म्हणले, त्याच्याजवळ सैन्य सुद्धा खूप आहे. द्वंद्व युद्ध हा एक उतारा, त्याच्यावर फक्त द्वंद्व युद्ध जाऊन त्याच्याशी द्वंद्व युद्ध करणं हाच एक उतारा आहे म्हणले. आता याच्यासाठी मी काय करतो? या स्तव घेऊन भीमार्जुन मी, स्वयेच जातो बघया कामी. याच्यासाठी भीमार्जुनाला घेऊन मी जातो म्हणले. आम्ही ते काम तमाम करून येतो. वेळ न लावावा शुभ कार्या धर्माया स्तव अंगे, मगधपुरा जायाची अमुची, करी सिद्धता वेगे. जय हरी सुखकंदा. शुभ कार्य आहे म्हणले, नेक काम को देरी नाही. ताबडतोब तयारी करा म्हणले. आम्हाला तिघांना जायची सोय करा. कुठे? त्या मगध देशामध्ये जाऊ द्या म्हणजे सध्याच्या बिहारमध्ये. आज्ञा हरीची वंद्य मानिली, सर्व सिद्धता धर्मे केली. वदे देत हे बंधू माझे, तुझ्या करी प्रिय जीवाहुन जे. आता हा युधिष्ठिर याला काय माहित नव्हतं का? 17 वेळा त्या जरासंधाला भगवंतानं पळवून लावलं होतं, पण याच्या मनात एकच. 18व्या वेळेस हे रणछोडदास झाले होते. म्हणले देवा माझे 2 भाऊ देतोय रे म्हणले, तुझे माझ्या काळजाचे तुकडे आहेत ते तुझ्यासोबत देतोय, सांभाळून ने बरं का. पण यानं ते 17 वेळेस लक्षात ठेवलं नाही, फक्त 1 वेळचं लक्षात ठेवलं आणि नको ते बोलला. ठीक आहे म्हणले, देव म्हणले जाऊ द्या, हे असेच म्हणले, याचं लक्ष नको तिथं राहणार. आता हे तिघं निघाले कसे? अग्नि 3 जणू दीप्त जाहाले, तसे वीर पूर्वेस निघाले. कानन सरिता गिरी ओलांडित, सरोवराच्या शोभा लक्षित. जणू काही 3 अग्नी निघालेत, असे दिव्य स्वरूपाचे हे 3 जण निघाले वीर. कोणत्या दिशेला? पूर्व दिशेला. पूर्वेकडे आहे बिहार म्हणून पूर्व दिशेला निघाले. मगधी आले ब्राह्मण वेशी. आता त्या मगधात आले ब्राह्मण वेश. त्याचे जे गिरिव्रज नावाचं पाटण्याजवळ अजूनही ते गाव दाखवलं जातं, जी जरासंधाची राजधानी आहे. त्याला बरहद्रथपूर असं सुद्धा नाव होतं. त्याला गिरिव्रज म्हणायचे. त्या गिरिव्रजावर हा राहत होता.
तिथं हे आले तर सरळ यावं का नाही? यांनी काय केलं, अद्वारे मग राजगृहासी भिंतीहून उड्या टाकल्यामध्ये. आता भिंतीहून उड्या टाकल्याबरोबर सैनिकांनी पाहिलं आणि यांना धरून त्या जरासंधासमोर उभं केलं. यांना तेच पाहिजे होतं, ताबडतोब भेट पाहिजे होती. म्हणले आपण जर सरळ मार्गाने गेलो तर आपल्याला वेळ लागेल. भिंतीहून उड्या टाकल्या, मध्ये गेले, मध्ये पकडल्या गेले डायरेक्ट त्याच्या समोर. जरासंध म्हणी शंकित झाला, पुसे कोण का तुम्ही का तरी आला. तो म्हणला कोण आहेत तुम्ही, कस काय आले असे? ब्राह्मण दिसताय वेशावरून तरी, आणि उड्या मारल्या म्हणले अशा भिंतीवरून. गमते तुमचे तेज निराळे, ब्राह्मण वस्त्रावरून दिसताय पण तुमच्या तेजावरून ब्राह्मण वाटत नाहीत म्हणले. जसं कर्णाचं सुद्धा खोटं ब्राह्मणत्व ओळखलं होतं परशुरामांनी. मांडीवर होते परशुराम झोपलेले आणि खालून तो किडा कोरत 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 चालला होता. ओलं लागलं ज्यावेळेस परशुरामाला, त्यावेळेस ते म्हणले ओलं काय म्हणून पाहतात तो रक्त, आणि याच्या मांडीत किडा आणि रक्ताची धार लागलेली. म्हणजे तू ब्राह्मण नाहीस, कारण तू सहन करू शकत नाहीस. ब्राह्मण असतास ते सहन केलंच नसतं म्हणे. हे तेज केवळ क्षत्रियाचं आहे असं ओळखलं होतं. यानाही बरोबर ओळखलं. म्हणजे हे जे तेज आहे तुमच्या, कारण काय आज आत्ताच विषय झाला, ब्राह्मण म्हणजे गरीब. आटपाट नगर होतं, तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता असं सांगितलं जातं की नाही. ब्राह्मण गरीब नाही. ब्राह्मण शास्त्रानुरूप जर राहिला तर तो तुमच्या आमच्यासारख्याला गरीब वाटतो. कारण शास्त्राज्ञ अशी आहे की ब्राह्मणाचं भरण पोषण इतर 3 वर्णांनी करावं. ब्राह्मणानं स्वतःचा व्यवसाय करू नये. ब्राह्मणाच्या घरात सुबत्ता नांदली तर ते राष्ट्र सुखी आहे, असं त्याच्या मागचं हे आहे. मग ब्राह्मणाच्या घरी सुबत्ता कोण नांदवायची, तर इतर तिघांनी ब्राह्मणाची सगळी सोय केली पाहिजे. आता ती करत नाहीत म्हणून ब्राह्मणाला काम करणं आलं. म्हणून तो आटपाट नगर होतं, तिथं गरीब ब्राह्मण होता असं झालं. भागवतकार लोक जे गरीब सुदामा म्हणतात ना, ते साप चुकीचं आहे. सुदामा गरीब नव्हते, सुदामा निस्पृह होते. कुठलाही लोभ नव्हता, कुठलीही आसक्ती नव्हती. आजचं भागलं ना पुरे, म्हणून सुदामा. नाही तर गरीब सुदामा म्हणजे गलित गात्र, त्याला काहीच नाही त्याच्याजवळ, भिकमंगा. चुकीचं आहे असं सांगू नका. सुदामजी विद्वान होते, तेज होतं सुदामजी जवळ. फक्त आता कसं होतं, त्यांची निस्पृहता अतिशय टोकाची होती, निरपेक्षता होती, म्हणून ते भगवान शंकरासारखे होते. गजचर्म आपलं गुंडाळायचं, राख लावून फिरायचं. आताच पाहिलं ना आपलं निरपेक्ष हृदय शिवाय. असो, सर्ग खूप मोठा आहे, आटोपत जावं लागणार आहे. त्यांनी उडी टाकली, मध्ये आले, त्यानं ओळखलं आणि भगवंतही म्हणाले सत्यवदसी भगवान म्हणाले. ते म्हणे बरोबर ओळखलंच म्हणे. हे भीमार्जुन परम विक्रमी मी व्रजनंदन वासुदेव. मी हे भीम आणि अर्जुन आहेत म्हणले, आणि मी व्रजनंदन वासुदेव आहे. ओळखलं नाहीस का म्हणले, 17 वेळा तर पळून आलास म्हणले. स्वागत पूजा नको आमासी, दे भिक्षा युद्धाची, द्वंद्वती घातून कुणा सवे कर, कीड मरो जगताची. जय हरी सुखकंदा. काही स्वागत बिगत करू नको म्हणले. करायचं असेल तर आमच्यासोबत युद्ध कर, कोणी एक जण निवड म्हणले आमच्यातला. व दे जरा सुत दर्पे दुत्सह, भीम बराहा लढतो यासह. ते म्हणले ते कवळं पोरग दिसायले म्हणले अर्जुन, याच्यासोबत काही लढत नाही मी. आणि तू तर म्हणले 17 वेळा मला पळवलं सांगतोस, पळून गेलास म्हणले स्वतः, तुझ्यासोबतही लढायचं नाही म्हणले. हारलो तरी कोणासोबत हारलो पाहिजे असं सांगता आलं पाहिजे ना. नाही तर आपल्या लेच्या पेच्या सोबत काय युद्ध केलं म्हणून कोणाला सांगू म्हणले माझी मोठेपणा. म्हणले भीम बरा वाटतो म्हणले. उसळून केला गर्ज भयंकर, कल्पांतीचा जणुका सागर, मत्त गजा समदेती धडका, प्रलय मेघ जणू आदळती का, पुरजनते बगती भय कंपित, लोळविला शेवटी जरासुत. आणि तो जरासंध त्या बृहद्रथाचा मुलगा होता. तो लहानपणी 2 खापामध्ये जन्माला आला होता, कारण 2 राण्यांना त्यांना आंबा चिरून दिला होता प्रसादाचा. लेकरू होत नव्हतं म्हणून एका राजांनी ऋषींनी आंबा दिला. त्यानं तो 2 बायकांना सारखा म्हणून चिरून वाटला. अर्ध लेकरू इकडं जन्माला आलं, अर्ध लेकरू इकडं जन्माला आलं. त्यानं ते तसं विचित्र लेकरं जन्माला आले म्हणून रानात टाकून दिले. तिथं जरा नावाच्या राक्षसीनं या दोघांना जोडलं 2 तुकड्यांना, आणि ते लेकरू वापस आणून दिलं. म्हणून जरेनं सांधला म्हणून तो जरासंध होता.
अशा त्या जरासंधाला कसं मारायचं काही कळत नव्हतं. भगवंतानं सांगितलं होतं भीमाला की त्याचे 2 खापा करण फेक, पण हे पुन्हा पुन्हा फेकले की पुन्हा येऊन चिटकायचं, पुन्हा येऊन चिटकायचं. मग भगवंतानं खालची एक काडी उचलली आणि ती तोडली आणि मधून बरोबर, आणि एक इकडं फेकली आणि एक इकडं फेकली. असं केल्यावर तो जरासंध भगवंतानं भीमानं ते भगवंताचं कृत्य पाहिलं. भगवंतानं पुन्हा भीमानं त्या जरासंधाला तसंच चिरलं दोन्ही पाय धरून, आणि एक भाग उजवीकडचा डावीकडे फेकला आणि डावीकडचा उजवीकडे फेकला. जरासंध निमाला. आता अमर वर्षती फुले भयंकर भय बंध मुक्त नृप जय जयकार उपकारासी धरुण शिराते सर्व ही झाले अनुयायी ते. सगळे राजे जय जयकार करायला लागले जे बंधनात होते ते. जरासंध सुत सहदेवासी बसवी राज्यावर ऋषिकेशी युद्ध गडे हे खलनाशास्तव धनसत्तेचा लोभ नसेलव. आणि त्या जरासंधाच्याच पोराला, यांना काही सत्तेची हाव नव्हतीच, यांना फक्त त्याला संपवायचं होतं. यांनी त्या जरासंधाच्या मुलाला, त्याचंही नाव सहदेव होतं, त्याला राज्यावर बसवलं आणि तिथून निघाले. आता घरी परत आले. वदे हरी धर्मास येऊनी विजयासह माघारी दिग्विजयास आता सुखे जा निष्कंटक भूसारी जय हरी सुखकंदा. मग म्हणाले आता तुम्ही दिग्विजयासाठी जा, आता तुला कोणती अडचण नाही. भीमेव दिले मग देशासी कृष्ण बळावर हे सकळासी कळता बहुता सुख हो निर्भर भय सर्वासी. कुणाच मत्सर, कुणाला आनंद झाला, कुणाला राग आला जरासंधाला मारलं म्हणून. धर्म पाठवी दिग्विजयाते चहुबंधूंना 4 दिशाते बलिष्ठ बाहू जणू विष्णूचे भीमार्जुननी सुतमाद्रीचे. भीम अर्जुन नकुल सहदेव 4 दिशेला गेले आणि सगळ्या राजांना जिंकून आले. जणू काही विष्णूचे 4 हात होते. बहुतन रूपांनी वाकवणी शिर अर्पण केला निज कर भार बळे दंडिले परिते राजे झाले उद्धट गर्व भरे जे. यश संपादून 4 दिशातून पय जणू का गायीच्या सडातून अर्थ संपदा बहु मेळविली चहुवाणीतून जाऊन त्या काली. पाऊस पडल्यासारखं धन आलं तिथं. सगळीकडून सगळे राजे जिंकले आणि धनाच्या राशीच्या राशी आणून ओतल्या. कुबेर भासे रंकासे धनगिरी समते थे पडले जमले कौरव यादव ते बी नृपगण मुनिजन आले जय हरी सुखकंदा. पर्वत झाले धनाचे, एवढं धन आणून गोळा केलं आणि यज्ञाची सर्व तयारी झाली. कौरव आले, यादव आले, सगळे राजे आले, मुनी आले. वेदशास्त्र संपन्न विप्रगण याज्ञवल्क्य धौम्याधिक मुनिजन व्यास निदेशे यज्ञा बसले मन अग्नीचे प्रसन्न झाले. व्यासाने पौरोहित्य केलं आणि सगळे ऋषी यज्ञासाठी तयार झाले. दिधले कामे वाटून कामे नाना बघून योग्यता सर्व जणांना उणी व जेथे पडेल काही उभा त्या स्थळी श्री हरी राही. सगळे कामं वाटून दिले, पण जे काम करायला कुणी नाही तिथं भगवंत हजर. अहो भगवंत काय काय करतायत. उच नीचनच म्हटली कामे विप्रपदासी धुतले प्रेमे. आलेल्या ब्राह्मणांचे पाय धुवायचे भगवंत. सादर काढियली ही उष्टी निज भक्तासव हरिनच कष्टी. पंक्ती वाढायला सगळेजण होते, उष्टे काढायचे भगवंत. प्रिया कुचतटी जिही न बहुवार पत्रावळी तिही अमित काढल्या नृपमखात पत्रावळी. ती रुक्मिणी म्हणली म्हणे भगवंताला मला शृंगार करायचा आहे, थोडी मदत करा. जे दागिने उचलून माझ्या गळ्यात घाला, जड आहेत. ते म्हणले मला वेळ नाही. आणि इथं तिही अमित काढिल्या नृपमखात पत्रावळी. या राजाच्या यज्ञामध्ये पत्रावळी उचलायला तयार आहेत असे भगवंत. राजसूय मख दीक्षित धर्मा बघुनी गहिवरा आला भीष्मा सार्थक झाले मम विद्येचे द्रोणाचार्या गमले साचे. 2 लोकांना अतिशय आनंद झाला त्या धर्माला यज्ञाला बसलेलं पाहून. एक होते भीष्माचार्य, म्हणजे माझा नातू यज्ञ करतोय, आणि दुसरे होते द्रोणाचार्य, म्हणले माझी विद्या सफल झाली. म्हणले धर्म आज यज्ञाला बसलाय. यज्ञ धूमतो पावन मंगल घोष श्रुती मंत्राचा पुण्य विभवते अपूर्व गाया शक्तना अनंत वाचा जय हरी सुखकंदा. आप्पा म्हणतात माझी वाचा अनंत वाचा, माझी वाचा किंवा भगवंताची सुद्धा वाणी कमी पडेल म्हणे हे सगळं कौतुक करण्यामध्ये, या पुण्याचं कौतुक करण्यामध्ये. काय झालं या यज्ञामध्ये. विप्रदक्षिणे देव हवीने तृप्त जाहले याचक दाने
ब्राह्मण दक्षिणेनं तृप्त झाले, देव त्या आहुतींनी तृप्त झाले आणि याचक दानानं तृप्त झाले. अपूर्व सन्मानाने नृपगण मिष्टान्ने सेवण इतरे जन. मांडलिक राजे होते पण त्यांचा सुद्धा थाट केला, सगळ्यांना आहेर केले युधिष्ठिरानं आणि आपल्यासारखे सगळे जेवून तृप्त झाले. पंक्तीच्या पंक्ती चालू होत्या. हविर्धूम निर्धूत मनोमल सकलही झाले परिशिनले खल. या यज्ञाच्या धुरानं मनातला मळ धुवून गेला म्हणे सगळ्यांच्या. पण जे दुष्ट लोक होते त्यांना मात्र अजून दुःख झालं. पांडव कीर्ती श्रवणा लौकिक मत्सर करती सुयोधनादिक. आता पांडवांची एवढी कीर्ती पाहून त्या दुर्योधनाला आणि त्याच्या भावांना मात्र मत्सर निर्माण झाला. यज्ञोत्सव तो संपता आला सत्कारा आरंभ झाला. आता यज्ञ संपला आणि त्या शेवटी सगळ्यांचे सत्कार होणार होते. भव्य सभागृह फुलुनी गेले सुवर्णासन सर्वादिदलेले. प्रत्येकाला बसायला सोन्याचं सिंहासन होतं. नृत्य वाद्य संगीत कलांनी तोषविले सर्वा कुशलांनी. नंतर उराहुण उभा युधिष्ठिर विनती भीष्मा करीत सादर. मग युधिष्ठिर उभे राहिले आणि भीष्माला म्हणाले, पितामहा मज आज्ञा व्हावी पूजू प्रथम कुणासी. सद्गुण मंडित सर्व हि म्हणून विकल्पये चित्तासी. जय हरी सुखकंदा. ते काय साखरपुड्याच्या वेळेला वगैरे जातो, टिळ्याचा कार्यक्रम असतो की नाही, याला लावा याला लावा याला. पहिला कोणाला लावायचा हा मोठा प्रश्न असतो, कारण कोणाचं त्याच्यामध्ये त्या इगो दुखावल्या जाईल सांगता येत नाही. तसं याने विचारलं, म्हणले पितामह सगळेच्या सगळे श्रेष्ठ दिसत आहेत म्हणले, आता पहिला टिळा कोणाला लावू, अग्रपूजेचा मान कोणाला देऊ. सर्व सभा सद उत्सुक चित्ती. आता सगळ्यांना वाटलं कोणाचं नाव घेतात भीष्म, कोणाचं नाव घेतात. खिळली दृष्टी भीष्मावरती. सगळे भीष्माकडे पाहायला लागले, कान देऊन ऐकायला लागले. गांगेयाची गिरा जशी का स्वयंवरातील शुभा कन्यका. स्वयंवरातली ती नवरी जशी माळ घेऊन फिरावी तशी यांची दृष्टी वाटायला लागली, यांची वाणी वाटायला लागली भीष्माची. कोणाचं नाव घेतात न जाणून आपलं नाव घेतलं तर. प्रसन्न परिगंभीर जसा घन. घनासारखा आवाज होता, घनघोर अशा आवाजात भीष्म काय म्हणाले. भीष्म तसे मग करती भाषण योग्य पूजना पूर्ण विचारी सर्वोत्तम गोविंद मुरारी. एकटाच आहे म्हणले योग्य गोविंद मुरारी. साधू साधू हा योग्य निवाडा. सगळे साधू 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 म्हणले, योग्य आहे, धन्य आहे, धन्य आहे. वेद ही गात याचा गात पवाडा सुख होऊन बहुसज्जन वदले. पांडव हर्षा हृदयन पुरले. एवढा आनंद झाला म्हणे की हृदयात मावेना पांडवांच्या. भीष्मगिरा परी होठी नगीही जणू कोठारी ज्वालाग्राही. शिशुपालादिक जे जळफळले ते या वचने भडकून उठले. यांना आनंद झाला, पण शिशुपालासारखे जे होते त्यांच्या अंगावर जस काय एखादी फटाक्याच्या कोठारावर ठिणगी पडावी तसं झालं म्हणले. आग आग झाली यांची. चळली बुद्धी भीष्माची या सर्प ओकला गरळा. काय पाहुनी या गवळ्यासी मान तुम्ही हा दिदला. जय हरी सुखकंदा. अरे म्हणले या म्हाताऱ्याची बुद्धी चळली, या थेरड्यानं म्हणे त्या गवळ्याला मान दिला. काय तुम्हाला तरी अक्कल आहे का नाही. सगळे हो हो म्हणायला लागले. मान न शोभे वडीलपणाचा. काय म्हणले वडील म्हणावं तर तोय नाही म्हणे, याचाच बाप वसुदेव इथं आहे. बसला येथे पिता तयाचा योग्य न हा आचार्य पदासी. गुरु द्रोण आहे तसं भयसी. आचार्य म्हणावं तर आचार्य नाही म्हणल्या, त्याच्यापेक्षा हुशार द्रोणाचार्य इथं बसलेले आहेत. ज्ञानी ऐसे म्हणाल या जर व्यास इथे हे वेद विधांवर. व्यास मुनी आहेत, त्यांना सोडून तुम्ही त्याची पूजा करता. शौर्यासे की विदित जगाला मथुरा सोडून हा मथुरा सोडून पळाला. याचं शौर्य तर माहिती आहे म्हणले, हे तर मथुरा सोडून पळून गेला होता. विप्रण हा नच वृद्ध न ऋत्विज. हा ब्राह्मण नाही म्हणले, हा वयस्कर नाही, हा ऋत्विज सुद्धा नाही. धरू नच शकतो छत्र शिरी निज. हा काही छत्रधारी राजा सुद्धा नाही म्हणले. प्रिया तुमचा म्हणून या भजता थोरा मा समय येथे असता. तुमचा आवडताय म्हणून याची पूजा करता का म्हणले. आमच्या समोर आम्हाला सोडून देता गरुड मयुरा. गरुडाला मयुराला सोडून देता म्हणे. घुबडाच्या करिता बडीवारा. घुबड म्हणला भगवंताला.
काय असा अपमान कराया पाचारण आम्हा समखिया. आमचा अपमान करायला इथं बोलवलं का म्हणले? या घुबडाची तुम्ही पूजा करतो म्हणता. आता हे याचं बोलणं ऐकून लोक शिवशिव म्हणायला लागले. फुत्कारे या शिव शिव म्हणती बुधजन हसले पापी राजसूय शेवटा सुखाने जात नसेच कदापि. जय हरी सुख कंदा. हा राजसूय यज्ञ सुखानं शेवटाला जात नाही हे भगवंतानं आधीच सांगितलेलं होतं. म्हणजे पापी लोक हसले, हा शिव्या द्यायला लागला. लोक सज्जन होते ते शिवशिव म्हणायला लागले. काय बोलतोय म्हणल्या. आता भीष्म उठले. भीष्म धिक म्हटले शिशुपाला टाकिले न परी शांतपणाला. धिक म्हणले शिशुपाला, काय बोलतोयस तू? डोके तव दिसते न ठिकाणी म्हणून मंगळ वदसी वाणी. थोर असू दे कुणी कितीही श्रीहरीची सरतयास नाही. इतर आम्रवा चंपक चंदन कल्पतरू हा परियदुनंदन. सगळे आहेत म्हणले. आंब्याचं झाड आहे कोणी, चंदनाचं झाड आहे कोणी, चाफ्याचं झाड आहे, पण कल्पवृक्ष कोण असेल तर म्हणले कृष्ण आहे. विशालयाचे ज्ञान शिवासम विष्णू तसा हा अद्भुत विक्रम. सागर जणू हा ऐश्वर्याचा असे रक्षिता भयभीतांचा. दरी कौतुके मानव वेशा म्हणून उनेन च मान परेशा. वंद्य सेव्य हा सुरासुरा ते काया मुची वार्ता तेथे. अरे कौतुकानं मानवाचा वेश धारण केलाय म्हणले. हा देवांना असुरांना वंद्य आहे. आमची काय गोष्ट आहे म्हणले तिथं. मूर्खाची या बडबड धर्मा आणू नको चित्तासी. अर्घाहरणी अग्रमाण दे विशंक यदुनाथासी. जय हरी सुख कंदा. आणि धर्मराजाला म्हणले या मूर्खाची काही बडबड ऐकू नकोस म्हणले. या अर्घाहरणी पर्वामध्ये महाभारताच्या तू अग्रपूजेचा मान यदुनाथाला दे. भाषण हे झोंबले खलाला. क्रोध विलक्षण ये शिशुपाला. भकू लागला अद्वा तद्वा भाणरहित मद्यपी जसावा. भीष्म दिसे हा पुरता वेडा म्हणून गाढवा म्हणतो घोडा. भगवंताला गाढव म्हणला. म्हणले हा भीष्म म्हातारा झाला म्हणले, गाढवाला घोड म्हणायला लागला. अधम दुजाना या काळ्या विन जवळी वसती सर्व ही दुर्गुण. आता हे सुद्धा आत्याच पोरग होतं बरं. शिशुपाल सुद्धा भगवंताच्या लहानपणी आगाऊ अंग घेऊन जन्माला आला होता. जास्तीचा हात होता, जास्तीचा डोळा होता. आणि याचा बापानं काय करावं, याला एका मुनीनं सांगितलं होतं. म्हणले नारद मुनीच आले होते. ते म्हणले याचे हे ज्याच्या हातात मांडीवर ठेवल्यानंतर याचे आगाऊचे अंग झडून जातील त्याच्याच हाताने याचा मृत्यू आहे. आता यांनी काय करावं. आता लेकरू विचित्र पण नको असते. पुढचं मरण दिसायला तरी याच्या मायबापांना येईल त्याच्या मांडीवर हे लेकरू द्यावं. कृष्ण आत्याच्या घरी गेला लेकरू झालं म्हणून बघायला. कृष्णाच्या मांडीवर लेकरू दिलं आणि याचे ते आगाऊचा हात डोळा गळून पडले. आत्यानं वचन घेतलं. म्हणली कृष्णा मला माहिती आहे तुझ्याच हाताने याचं मरण आहे म्हणले. नारद मुनी सांगून गेले, पण माझ्यासाठी म्हणले याला क्षमा कर. ते म्हणले हो आत्या तुला वचन देतो. म्हणले 100 अपराध याचे क्षमा करे. आता त्याचे काही ते 90च्या पुढे गेले होते अपराध. आता भगवंताला जे शिव्या द्यायला लागले. भगवंत असे करत होते. घुबड म्हणाला, गाढव म्हणाला, भगवंत फक्त मोजतायत. कपट हाच की धर्मजयाचा वेद पठन हे असत्य वाचा. कर्मजयाच्या जयाचे दुष्टपणा आहे परोत्कर्ष या लवहीन साहे. म्हणतोय या काळ्याला दुसऱ्याचा उत्कर्ष सुद्धा चांगला दिसत नाही. म्हणून यानं काय केलं, कंसाचा वध कपटे केला. स्त्रियासही हा घातक झाला. म्हणजे त्या पुतनेसारखीला मारलं. धरी तर पौंड्रक यात समवेशा. हा पौंड्रक नावाचा एक राजा होता. तो कृष्णासारखा वेश धारण करायचा आणि म्हणायचा मीच वासुदेव कृष्ण आहे. त्या पौंड्रकाला सुद्धा यानं मारलं. म्हणले तयासव दिले करुणी द्वेषा. भ्याड मूर्ख शट दुरात्म्यासया परमात्मा म्हणता ती. त्याच्या मागुण मंदमतीचे इतर आंधळे जाती. जय हरी सुख कंदा. या भ्याड मूर्ख शठाला खोटारड्याला तुम्ही देव म्हणता म्हणले, परमात्मा म्हणता, आंधळ्यासारखं त्याच्या मागे जाता. म्हणजे अंधभक्त म्हणणाऱ्यांचा हा पहिला नेता आहे. खऱ्या भक्ताला अंधभक्त म्हणतो ना. आज तो सकाळी उठला की पोपट, तसा त्या पोपटाचा पूर्वज होता. मान्य करी तू धर्मा माझे तेची होईल तुझ्या हिताचे. म्हणले माझा ऐक धर्मा. शाल्व भूप दुर्योधन वामी. बघा एक तर शाल्वाची पूजा कर म्हणले, दुर्योधनाची कर नाही तर माझी कर.
कोण म्हणतोय? हा शिशुपाल. अधिकारी या पूजन कामी. आता तो शाल्व म्हणजे तो त्या आंबेला घेऊन जाताना भीष्मानच जिंकून नेली, मग पुन्हा सोडली, ती पुन्हा या शाल्वानं स्वीकारली नाही. तो शाल्व दुर्योधन किंवा मी, आता आता ते सगळे नियम गेले याचे. ते काय म्हणला? ज्याचा बाप नाही, इथं बाप बसलेला आहे तो मोठा कसा, व्यास आहेत, द्रोणाचार्य आहेत. आता स्वतःचे नाव घेताना ते नियम सगळे बाजूला. भीष्माची या कुजली बुद्धी, स्तवितो नीचा शठास वंदी, सहन न झाले वच भीमाते, हात घातिला तये गदेते. भीमाला हे बोलणं काय आवडलं नाही. भीमानं मारण्यासाठी गदेला हात घातला. आवरती परी भीष्म धरुण कर. भीष्मानं आवरलं, कारण भीष्मांना माहित होतं भगवंत काय करतायत ते. भीमा धरणे शांती क्षणभर, समर्थ माधव करीतो साची, गणती याच्या अपराधाची. भीमा शांत राहा म्हणले. माधव त्याच्यासाठी सक्षम आहेत म्हणले काय करायसाठी. ते गणती करतायत म्हणले त्याच्या अपराधाची. घडा पुरा भरता पापांचा, बंद सदाची होईल वाचा, पुण्यशेष या अपशब्दाही, सरुणी जाया विलंब नाही. आयुरले पळची काही या धमाचे भीमा, मरणे मरती दुष्टा पुल्या, मग का कोप करामा. जय हरी सुखकंदा. आपल्या मरणानं मरणार आहे म्हणले, तुला काही राग करण्याची गरज नाही. शिशुपालाच्या संतापाने सीमा त्यजिली या वचनाने. आणि हे आपल्या मरणानं मरणार आहे हे भीष्माचं वाक्य ऐकलं त्या शिशुपालानं, त्याला अजून राग आला. ठेचून दगडाने मारा रे, थेरड्यासया मिळून सारे. त्या भीष्माला दगडाने ठेचून मारा रे म्हणला. गर्व जाहला पंडुसुतांना, शंडा समसहता अपमाना. या पंडुसुतांना गर्व झालाय आणि तुम्ही नालायक लोक हो म्हणले, अपमान सहन करता. उठावी रहो या वाक्याही, दुष्ट नराधम चळले काही. काही तयारही झाले उठून मारण्यासाठी. अर्जुन धनु परी बघता चढले. अर्जुनानं फक्त धनुष्य वर केलं. शौर्य तयांचे मणीच जिरले. उठले होते ते जागच्या जागी पुन्हा बसले. गजशुंडे समबळकट बाहू, भीमाचे नच शकले पाहू. भीमानं सुद्धा फक्त असं केलं म्हणे, ते पाहिलं की राहिलेलेही बसले खाली. भीष्म म्हणती मी इच्छा मरणी. आणि भीष्मांनी गर्जना केली, अरे मी इच्छा मरणी आहे म्हणले. रोम वक्र करू शकेन कोणी. मला काय मारतोस म्हणे. आम्ही पूजितो इथे चक्रधर, करा विरोधा बल असले तर. करा म्हणले विरोध, कोणाला करायचा? तुमच्या समोर आम्ही इथं चक्रधराची पूजा करणार. खवळून धावे खल कृष्णावर निर्लज्जा पशुपाला, पूजन घेसी वृद्ध सभेसी, हरितो तव गर्वाला. जय हरी सुखकंदा. आणि शस्त्र घेऊन निर्लज्जा पशुपाला, गुराखी म्हणले भगवंताला. तो शिशुपाल धावला भगवंतावर. उठून सिंहसा निजासनाहून. आता भगवंत इतका वेळ ऐकत होते आणि निर्लज्ज भगवंताला म्हणल्यानंतर भगवंत उठले. उठता सिंहसा निजासनावरून. सिंह जसा उठावा तसे भगवंत उठले. पुरुषोत्तम हरी करीत भाषण, वचन दिले मी तव मातेला, आज संपले शिशुपाला ते शिशुपाला. सांगितलं झाला, तुझ्या आईला वचन दिलं होतं म्हणे माझ्या आतेला, ते आज संपलं. 100 अपराध भरले म्हणले तुझे. क्षमाच केली शतापराधा, दोषाची मजा आता न बाधा. आता मला दोष लागणार नाही म्हणले. चिडला खलतो हरिवचनेया, क्षुद्रा पुरते निमित्त वाया. आहे ठाऊक तुझा पराक्रम, चिरडून टाकीन तुला किड्यासम. मथुरेशाचा मग देशाचा, सूड उगवितो कपटवधाचा. माझ्या 2 मित्रांचा सूड उगवतो म्हणले. थांब, कोण म्हणतोय? हा शिशुपाल म्हणतोय. कंसाचा सूड उगवतो आणि माझ्या जरासंधाचा सूड उगवतो म्हणले. वधून असे खल शस्त्र उगारी. शेवट भगवंतावर शस्त्र उगारले या नालायकानं. स्तंभित झाली परिषद सारी, सुदर्शनाने तोच हरीचे, उडवियले शिर नराधमाचे. भगवंतानं सुदर्शन सोडलं आणि त्याचं मुंडकं बाजूला पडलं. गोपाल कृष्ण महाराज की जय. वेळ आहे बरं, आज वेळ लागणारच. अमर्याद जे मदांध होती, विसरून नयनी तिने, निज कृत्याचे असेच भीषण लाभ तसे फल त्याते. जय हरी सुखकंदा. सत्याची आणि नीतीची वाद जे सोडतात ना, त्यांचा अंत असाच होतो. कोसळता सुतदम घोषाचा, सज्जन करती स्तव जय वाचा. प्रशंसिले माधवा मुनींनी,
जळती परिजे खल जनमानी जगदीशा मग युधिष्ठिराने सादर मिले प्रेम भराणे अर्घ्यपाद्य अर्पिले समंत्र जल धरिले ते शिरी पवित्र भगवंताच्या मस्तकावर जलाभिषेक चालू झाला यथाधिकारे यथा क्रमाले पूजियले सकला सन्माने मग एकेकानंतर एकेका भगवंताची पूजा आधी झाली आणि मग यथाक्रमाने सगळ्यांची पूजा झाली धृतराष्ट्रासह निज बंधूचा विशेष आदर केला साचा आपल्या काकाचा आदर केला सगळ्या भावांचा सुद्धा आदर सत्कार केला युधिष्ठिराने कौरवांचा सुद्धा बघुण तेथली वैभव सत्ता विषाद धरिती कौरव चित्ता पण इथलं वैभव पाहून यांच्या मनामध्ये मत्सर वाटे सुयोधना ते आता यानं दूध पाजलं युधिष्ठिरानं सापच शेवटी तो सर्प शरीरी पयविष होते सापाला दूध जरी पाजलं ते दूध राहणार आहे का यांच्या पोटात गेलं आणि ते विषच झालं म्हणजे दुर्योधनाचं तशा आता सगळे जिकडे तिकडे गेले आता आपल्या इथं नाही का कार्यक्रम झाल्यावर घरचे माणसं 4 दिवस आपण ठेवून घेतो बरोबर आहे ना कार्यक्रम झाल्यावर पाहुणे मंडळी निघून जातात हे सगळे कौरव राहिले 4 दिवस मुक्कामाला इथं आणि ते यांचा हा महाल पाहायसाठी म्हणून निघाले तशात एके दिवशी मंदिरमय निर्मित बघताना फजिती झाली सुयोधनाची शिल्पकळा कळली ना जय हरी सुखकंदा त्या मयानं निर्माण केलेलं ते मंदिर पाहत होते ते राजवाडा पाहत होते आणि तिथं त्या दुर्योधनाची फजिती झाली कशी झाली जल समजुनी भूसी स्फटिकाचे भिजतील म्हणून आवरी ओचे स्फटिकाची भूमी केलेली होती त्या स्फटिकाच्या खाली पाणी होतं यानं वरून जाताना पाणी आहे म्हणून धोत्राचे ओचे वर घेतले आणि वरून चालत जायला लागले ते पाणी नव्हतंच तिथं मुळे तो स्फटिक काचेसारखा होता आणि खालून पाणी वाहत होतं याला वाटलं भिजल म्हणून त्यानं ओचे वर केले पुढं खरंच पुष्करणी होती आता यांनी एकदा वाटलं याला पाणी म्हणजे इथं रस्ता असतो मणिमय भू समजून जलाला सूत अंधाचा पुरता भिजला आणि पुढं खरं पुष्करणी होती याला वाटलं नाही तसंच असेल पहिल्यासारखं म्हणून हे चालायला गेले बटकन पाण्यात गेले पाय भिजला सगळा आंधळ्याचं पोरग भिजलं तेने सहजची हसले पांडव लक्षात ठेवा पांडव हसले बरं पण यानं काय केलं हा चिडला तव थट्टे नेलव आणि यानं बापाला घरी जाऊन काय सांगितलं की द्रौपदी हसले होते पांडव महाभारतात स्पष्ट उल्लेख आहे ते दाखवणाऱ्याने त्या मालिकेमध्ये चुकीचं दाखवलं पण पांडव हसले होते बरं आता हसले भाऊच हसले होते ना याचं काय फार मोठं होतं का पण याला मात्र यानं तो दुःख मनात धरला डंख धरिया अपमानाचा होत नाय टाकी काट्याचा हा काटा रुतला या काट्याचं कुरूप झालं म्हणे पुढे या ठिणगीचे पुढे भयंकर वणव्या माझी हो रूपांतर क्षत्रिय कुलवण जय जळावे दुष्टासह बहुज पुन्हा असावे भगवंतांना आधी सांगितलं होतं घरचा जरी असला तर दुष्ट असेल तर दूर राहत जा बरं पण ह्यांना वाटलं नाही हे आपलं 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 म्हणून ह्यांनी जवळ घेतलं म्हणले या दुष्टांनी पुढं या सगळ्या वंशाचा नाश करण्याचं काम केलं राजसूयमख समाप्त झाला सन्मानाने जनबोळ विला दातृत्वाची अपार कीर्ती दिशा दिशांना याचक गाती मुगुट ठेवून हरिचरणावर धर्मराज तैवदला गदगद कंठे मम तनु मन धन अर्पण परमेशाला जय हरी सुखकंदा सगळा यज्ञ संपन्न झाला एक दिवस भगवंत दरबारात बसलेले असताना धर्मराजाच्या मनात काय आलं देव जाणे धर्मराज सिंहासनावरून खाली आले आणि मस्तकावरचा मुकुट काढला आणि तो मुकुट भगवंताच्या पायाजवळ ठेवला आणि म्हणले देवा माझं तन मन धन माझं सर्वस्व तुझ्या पायावर अर्पण आहे म्हणे गोप जनप्रिय हे यदुनाथा गाऊ कसा आम्ही तव गुणगाथा भक्त जनाचा तू कैवारी कमलावर हे कृष्ण मुरारी उपकारासी तुलना नाही कसा तुझा होई नवतराई वैभव हे धन हे यश उज्ज्वल तुझ्या कृपेचे सत्य सत्य फल हे जे काय भोगायलो ना म्हणले आम्ही आनंद तो तुझ्या कृपेमुळे आहे थोर थोर बल धन युत राजे छत्र चामरा धरती माझे चढलव मी चक्रेश पदावर तू पाठीशी म्हणून रमावर मी नावाचा राजपदासी पालक रक्षक तू ऋषिकेशी पर्वतास जरी म्हणती भूधर भार खरा परिशेष शिरावर पर्वताला भूधर म्हणतात म्हणे पण तो कशाचा भूमीचा भार धरतो म्हणले तो सगळा भार तर त्या शेषाच्या डोक्यावर आहे तसा आमचा सगळा भार तुमच्यावर आहे
सद्धर्माचा उपदेशक तू वरद करा श्रीधरणे, दुजी न इच्छा जड जड पडता मज जननी समसावरणे. जय हरी सुख कंदा. माझं काही चुकीचं पाऊल पडत असेल तर मला आईसारखं सावरून घे म्हणले बा देवा, एवढंच आमचं मागणं आहे. प्रेमे उचलून वृकोदराग्रज, देवानं त्याला उचलून घेतलं जवळ. जवळी बसवी त्यास अधोक्षज, स्निग्ध रवे हरिवदला त्यासी, मोहविते तव सद्गुण राशी. अरे तू सद्गुणाचा पुतळा आहेस म्हणले, मला तेच तर आवडते म्हणले तुझ्यातला गुण. पूर्ण काम मम असता वृत्ती, लोभ उपजतो तुमचा चित्ती. मी पूर्ण काम आहे म्हणे, मला कोणाकडून काही मिळवायचं नाही, पण तुमच्यावर माझा लोभ जडतो, कारण तुमचं प्रेम निष्काम आहे. प्रेम रूप हे बंधक जाळे, असुनी मज परी सुख कर झाले. धर्मा पुतळा तू सत्याचा तू, नयनीतीचा आश्रय हेतू. तुझ बोधावे असे न काही, राजपदी परिसावध राई. तुला वेगळा उपदेश करावा असा काही नाही, म्हणजे तू धर्माचा पुतळा आहेस, तुला वेगळं काही सांगावं लागणार नाही, पण या राजपदावर बसताना सावध राहा भगवंतानं सांगितलं. दोष हे सगळं सांगितलं बरं, तरी हे महाशय सावध राहिले नाही, तो कथाभाग पुढे येईल. दोष इथे मोहाधिक राया, अनेक मोह निर्माण होतील म्हणे. टपले असती सुयश गिळाया, विशाल पावण असुनी सागर, आत असे का हिंसक जलचर. सागरामध्ये सुद्धा विशालपणा असला तरी त्याच्यामध्ये काही मगरी राहतात, हिंसक जलचर राहतात. तसे सुद्धा तुझ्या भोवती लोक असतील म्हणे हिंसक, लक्ष ठेवून राहा. सत्ता वैभव तुल रूप बल यातील एकही धर्मा, सच्छीलाला भ्रष्टविता ती करुण देती सुकर्मा. जय हरी सुखकंदा. सत्ता वैभव सौंदर्य आणि शक्ती यातलं काही जवळ असलं तरी माणसाचं डोकं बिघडते म्हणले, यातलं एकही असलं तरी डोकं बिघडते. तुझ्याजवळ तर सगळंच आहे म्हणले, सावध राहा. मज समकोणी उरला नाही, असं वाटेल म्हणले तुला की माझ्यासारखा कोणीच नाही. अशी अहंता हृदयी येई, उपदेशक जे शत्रू गमती. आणि तुझी चूक कोणी दाखवलं तर ते तुला शत्रू वाटतील म्हणे. हितचिंतक जे हाजी म्हणतील, जे चमचे आहेत ते गोड वाटतील म्हणे तुला, चांगलं हाजी 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 करतील ते आवडतील, असं होऊ देऊ नको. सदैव कर जोडून जे स्तविती, थोर पदावर तेची चढती. जे हाजी हाजी करतील, तुझ्या पायाशी लोळण घेतील, त्यांना मोठ्या पदावर नेऊन ठेवशील. नर्तक गायक विटचे टांना, भाव येत चुगली करी त्यांना. नर्तक जे धूर्त लोक आहेत अशा लोकांना भाव येईल म्हणले, असं होऊ देऊ नको. गुरु वडिलांची होता वज्ञा, मान मिळितो द्विजा श्रुतिज्ञा. उपेक्षिले जाती नित सज्जन, अस्थिर दीनांचे धन जीवन. असं जर झालं, वडिलांची उपेक्षा झाली, थोरांची उपेक्षा झाली, गुरूंची उपेक्षा झाली, आणि गरीब लोकांचं जर धन सुरक्षित नसेल, जीवन सुरक्षित नसेल, सदाचार उपहासा विषय. तुझ्या राज्यात जर असंही होईल, कदाचित सांगता येणार नाही. सदाचार चांगलेपणा लोक थट्टेचा विषय करतील. ज्ञानेश्वरी वाचतोस, कृष्ण कथेला जातोस, अरे का म्हातारा झालास काय म्हणतील असे लोक तुझ्याही राज्यात. शुद्ध नुरे स्त्री विषयक वृत्ती, अपहाराची आवड चित्ती. असे किती तरी सांगू यास्तव सावधता बरी बहु ठेवी. दाशरथी रामासव कीर्ती, दिगंत तव पसरावी. जय हरी सुखकंदा. असं होऊ नये तुझ्या राज्यात, म्हणून सावधता ठेव म्हणले. कशी सावधता ठेव? त्या रामासारखी ठेव. राजा कसा असावा म्हणले? रामासारखा. भाऊ कसा असावा? रामासारखा. नवरा कसा असावा? रामासारखा. मित्र कसा असावा? रामासारखा. वीर कसा असावा? रामासारखा. पराक्रम कसा असावा? रामासारखा. काय काय सांगावं. असा सद्गुणाचा खाणी असणारा राम जसा होता तसा तू रामासारखं राज्य कर म्हणले. अहो ज्यांना शेवटी हे राम म्हणले, रोज खिशात बाळगतो आपण त्यांना रामाचं भजन म्हणावं लागलं. त्यांच्या पक्षानं कितीतरी दिवस नंतर रामाचा विरोध केला, आणि आता ते सांगतायत तुमच्या मंदिरात चोरी झाली. आमचं आम्ही बघून घेऊ ना, इतके दिवस तर तुम्हाला रामही माहित नव्हता ना, राम नाहीच म्हणायचे तुम्ही. त्या रामासारखी दिगंत कीर्ती तुझी हो म्हणले युधिष्ठिरा, हे लक्षात ठेव. आता काय काय केलं ते फक्त ऐका, सांगायला वेळ नाही. पारखुणी मंत्री निवडावे, सखे सोयरे म्हणून नसावे. मंत्री निवड, सखे सोयरे नको म्हणले. आपल्याच घरचे सगळे मंत्री, आपलंच पोरग आमदार, आपलंच पोरग खासदार, आपलंच मंत्री, असं नसावं. कोशवर्धनाराही तत्पर,
परी नच लावून नवे नवे कर, नवीन नवीन कर लावू नको म्हणले, एकच जीएसटी लाव पुरेसा आहे, पैसा जमा होईल म्हणले. न तू न करी अन्याय कुणासी अवसर देई न चकवणासी, तूही अन्याय करू नको दुसऱ्यालाही संधी देऊ नको म्हणे कोणावर अन्याय करण्याची. करी तो टीका म्हणून द्रोही असे नृपा समजेन कधीही. एखादा पत्रकार तुझ्या विरुद्ध लिहितो तर त्याला लागलीच टीका करतो म्हणून वाईट करू नकोस, काय ते ऐकून घे म्हणे, का चुका करतोय, काय सांगतोय ते. वर्णचार ही आपुली सीमा त्यजतील ना या लावी नेमा, संकर वर्णाश्रम धर्माचा रोग भयद हा मानवतेचा. हे फार महत्वाचं आहे. वर्णाचा संकर होऊ देऊ नको म्हणे, याच्याकडे लक्ष दे, नाही तर बस इकडचं तिकडं तिकडचं इकडं. वर्णसंकरानं सगळं वाट लागणार आहे म्हणले. बहुतांशी मानवी प्रवृत्ती कामार्थातून उगमा येती. काम आणि अर्थ या दोन मधून सगळ्या वाईट गोष्टी निर्माण होतात म्हणले. धर्म आणि स्वतंत्रता परित्यास नसावी, शांतते सती वणवा लावी. त्या धर्माला, कामाला आणि अर्थाला स्वतंत्रता देऊ नको. काय कर, अधिष्ठान आणि ध्येय या परी धर्म मोक्ष दो अंगा, असल्याने उन्नती ससह सुख देती न करती दंगा. जय हरी सुख कंदा. तो काम आणि तो अर्थ हे दोघं दंगा केव्हा करणार नाहीत. त्याच्या एकीकडून धर्म आणि मोक्षाचं त्याला अधिष्ठान, धर्माचं अधिष्ठान असू दे आणि मोक्ष हेच ध्येय असू दे म्हणते. धर्माचं अधिष्ठान असेल तर आणि मोक्ष हेच त्याचं ध्येय असेल तर ते दोघं अर्थ आणि काम बरोबर चालतील म्हणे. त्याच्यामुळेच रचना कशी आहे, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. एका बाजूला धर्म आहे, एका बाजूला मोक्ष आहे, मग अर्थ काम सरळ चालतात म्हणे. दक्ष असावे तव अधिकारी निर्लोभी सप्रेम विचारी. तुझा राज्यकारभार कसा असावा, शेत असो तसे ते अदेव मातृक. अदेव मातृक म्हणजे ओलिताची सोय असलेली. देव मातृक म्हणजे फक्त वरच्या पावसाच्या भरोशावर. तसं असू नको देऊ म्हणे. तुझ्या राज्यामध्ये प्रत्येक शेतात विहिरीची सोय असली पाहिजे, कालव्यानं पाणी गेलं पाहिजे. कधी सांगितलंय, महाभारतात. म्हणजे ही कामं झालेली पाहिजेत. तुझे लोक फक्त निसर्गावर अवलंबून नकोत, तुझ्या लोकांना पाहिजे तेव्हा पाणी देता आलं पाहिजे, एवढी सोय तू केली पाहिजेस. भगवंत सांगतायत युधिष्ठिराला राजा कसा असावा, राज्यकारभार कसा असावा. लक्ष असे मजवर भूपाचे सदा करी तो रक्षण माझे. लोकांना वाटलं पाहिजे राजाचं माझ्यावर सदैव लक्ष आहे. गमे असावे प्रत्येकासी स्थिरता येते मग राज्यासी. द्यूत तसे मदिरा मदिराक्षी. भगवंतानं सांगितलं होतं बरं, द्यूत सारीपाठ खेळू नको, दारू पिऊ नको आणि बायांच्या नादी लागू नको. क्षणात सारे वैभव बक्षी पाशतयाचे अतिशय दुर्धर. गवसावे ना तयात पळवर शील सुरक्षित जेत सतीचे. सज्जन धन जीवन दुबळ्यांचे धर्माचरणा संकट नाही. लक्ष्मी तेथे सदैव राही. जिथं सती सुरक्षित आहे, सज्जनाचं दुबळ्यांचं धन सुरक्षित आहे आणि धर्माचरण जिथं होतं तिथं लक्ष्मी राहते. म्हणजे असंतोष पसरता प्रजेशी सर्वनाश ओढवला. विदिता सेना तुझ वेणाचा शेवट कैसा झाला. जय हरी सुखकंदा. प्राचीन काळी वेण नावाचा राजा, दुष्ट राजा होता. त्याच्या दुष्टपणाला लोक कंटाळले आणि ऋषी मंडळींनी लोकांचे प्रतिनिधी म्हणून त्याला शाप देऊन मारला म्हणे. असाच दुष्टपणा तिकडे त्या पूर्वेकडे, ज्याचं नाव पश्चिम बंगाल आहे, तिकडे झाला होता. बरोबर लोकांनी बोट दाबून दुष्टपणा संपवला. झालं की नाही पश्चिम बंगालमध्ये जे व्हायचं ते. कुणी नसो राज्यात उपाशी. कोणी तुझ्या राज्यात उपाशी राहिलं तर याचा दोष तुला आहे. म्हणजे अन्नासाठी कोणी चोरी जर केली तर त्याचा दोष राजाला लागतो, त्या चोराला लागत नाही. कारण तुझ्या राज्यात उपाशी कोणी राहिलं नाही पाहिजे, ही जिम्मेदारी राजाची असते. कुणी नसो राज्यात उपाशी सुखी वीत भयासो प्रवासी. प्रवासी कुठेही निघाला, कमरेला सोन्याचा कंबर बंद बांधून जरी गेला तरी तो सुरक्षित गेला पाहिजे म्हणे त्याच्या गंतव्यापर्यंत. औषध रुग्णा योग्य मिळावे. म्हणून आता आपलं सरकार जागं झालंय. काय त्या औषधाच्या योजना औषधोपचाराच्या आल्यात, बरोबर नाही. हे भगवंतानं तेव्हा सांगून ठेवलं होतं. ते बरोबर रामराज्य येतंय हो. भगवंत आलेत. आता पुढचे दिवस बघा, फक्त तुम्ही ठाम राहा म्हणजे झालं. 29ची तयारी सांगतोय आतापासून. कधी 27 का 29? 29च ना. 29 पर्यंत लक्षात ठेवा, नाही तर मी दरवर्षी सांगेल पुन्हा 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 पुन्हा. एकानखी ठेवी ध्यानी
उदात्ततेसी व्यवहार, आणि आजपर्यंतच्या आपल्या पूर्वीच्या पंतप्रधानांनी हेच केलं. आम्ही उदात्त आहोत, आम्ही सहिष्णू आहोत, या आमच्यावर करा आक्रमण. चूक आहे म्हणले, राजानं उदात्त राहून चालत नाही, ते संन्याशानं राहावं. राजाने भूव्यवहाराची त्यजू नये ती स्थिती यतीची. राजानं कधी व्यवहार सोडला नाही पाहिजे म्हणले, ते संन्याशाचं काम आहे. संन्याशानंच एकदा संन्यास घेतल्यावर त्याला व्यवहार अशी काही घेणं देणं नाही म्हणजे. मग तुला असं जर करायचं असेल तर संन्यास घे म्हणजे, राज्य करू नको. दुष्टासी करिताना शासन म्हणतील काही मज परके जन. भीड नसावी अशी नृपाशी बाधत ये प्रजाहितासी. खोटे मानवतावादी जे आहेत ना, त्यांची काही भीती बाळगू नको म्हणले. असो पुरे हे इथेच वर्णन. बरोबर भगवंत म्हणले पुरे झालं, घड्याळ बघा म्हणले, उशीर झालाय आधीच. असेच आहे तव सद्वर्तन. तुझं वर्तन तसंच आहे रे, पण सांगावं म्हणून सांगितलं म्हणले. तुझेच पाहुण मुनीही शिकती. तुझं पाहून मुनी शिकायला लागलेत म्हणे. धर्मराज तुझं यास्तव म्हणती. तुझं नाव युधिष्ठिर ठेवलं बापानं, पण लोकांनी तुला धर्मराज म्हणलंय. तू धर्मानं वागतोस. उरले येथे येऊन येथे बहुदिन झाले. भगवंत म्हणले धर्मराजा आता खूप दिवस झाले म्हणले राहिलो तुझ्याकडं. कामही आता काही नुरले. जे काम होतं ते झालं म्हणले, आता काही काम नाही राहिलं. निरोप द्यावा सुखे आता मज युधिष्ठिरासी वदे अधोक्षज. कान करोडी सर्वांगाचे श्रवती पांडव वचन हरीचे. अवगाहन करी की गंगेसी ताण्हेला तापला प्रवासी. अहो गंगेचं एक तान्हेला तापलेला प्रवासी उन्हात चालत चालत तहान लागलीये, घशाला कोरड पाडलीये, आणि त्याला समोर भागीरथी वाहताना दिसावी, त्याला काय आनंद होत असेल, तसा आनंद ह्या भगवंताचे वचन ऐकताना पांडवांना होत होता. गमे तया बोलता असाची राहो हा ऋषिकेशी. पुरे वाटले काय सुधेचे आरोगण कवणासी. जय हरी सुखकंदा. भगवंत असेच बोलत राहावं असं त्या पांडवांना वाटत होतं. कुणाला त्या अमृताचा वर्षाव नको वाटतो. निरोप द्या मज सहसा माधव वदता तरळले नयनी आसव. भगवंत म्हणाले निरोप द्या. निरोप द्या म्हणल्याबरोबर यांच्या डोळ्यातून अश्रू यायला चालू झाले. विव्वल झाली बहुपांचाली तया शांतवी मगवन माळी. ती पांचाली सुद्धा विव्वल झाली. द्रौपदी, देवा तुम्ही चाललात आम्हाला सोडून. नाना रीती पंडुसुतांनी पूजियला हरी आभरणांनी. भगवंताची पुन्हा पूजा केली, भगवंत निघाले म्हणून. गहिवरलेल्या अंतःकरणे वदला अर्जुन करुणी नमने. आणि अंतःकरण गहिवरून आलं. अर्जुन काय म्हणाला भगवंताला? ना जाई म्हणणे अमंगळ हरी जा जा म्हणू रे कसे. तू ते थांब म्हणो तरी तुझवरी सत्ताच ती होतसे. इच्छे येईल ते करी जरी वधू ती तो उदासीनता. ठेवी आठव आमुचा न वदवे यावी न काही आता. देवा नको जाऊ म्हणलं तुला तर ते अमंगळ होईल म्हणले. जा तरी कसं म्हणलो म्हणले तुला. आणि तुला थांब जर म्हणलं तर तुझ्यावर आमची सत्ता आहे का? तुला थांब म्हणणारे आम्ही कोण? आणि तुला जशी इच्छा आहे तसं कर म्हणले तर आम्ही उदासीन झालो, ते सुद्धा योग्य नाही म्हणले. फक्त आम्ही एवढं म्हणू शकतो, ठेवी आठव आमुचा न वदवे यावी न काही आता. आमची आठवण ठेव देवा, एवढंच आम्ही म्हणू शकतो म्हणले, याशिवाय दुसरं काही म्हणू शकत नाही. गोपाल कृष्ण महाराज की जय. तद्दूरे स्थितदंतिके स्तपिच तद्वाद बाह्ये तदाभ्यंतरे तन्ने जत्य चैजतिथि निगमो जानात्य जानन् परम. देवत्थं वचनं विसंगतमिदं बोद्धुं न शक्ता वयं. जानेऽहं त्विदमेव मे हितकरं माता पिता न शिवः. गोपाल कृष्ण महाराज की जय. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, मन को विषयों के विष से हटाते चले.
इंद्रियों के न घोड़े विषय में अड़े।